जय भीम, जय संविधान, जय भारत. मी बुद्धभूषण कांबळे आज लाईव्ह आलेलो आहे. जसं की मी काही दिवसा अगोदर सांगितलं होतं की मी लाईव्ह येणार आहे म्हणून. सातत्यानं फेसबुकवर पोस्ट वगैरे माझ्या चालू होत्या की लाईव्ह येणार आहे, काही गोष्टी बोलायच्या आहेत. तर त्या काही गोष्टी म्हणजे नॉमिनल फक्त नाही, माझ्या पर्सनल गोष्टी पण त्या नाही आहेत. ज्या काही पर्सनल गोष्टी आहेत त्या भरपूर लोकांनी काही विचारलेल्या आहेत, काही गोष्टी झालेल्या आहेत त्या. पण सर्वांना एक सांगू इच्छितो की एका कट्टर आंबेडकर वाद्याला कसं संपवलं जातं हे मी खूप जवळून पाहिलेलं आहे काही दिवसांमध्ये. आणि का संपवलं जातं हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये, कारण तुम्ही तितके हुशार आहात. दॅट यू नो व्हेरी वेल, ग्रेटर दॅन मी. जे व्हिडिओ पाहत आहेत ते वयानं माझ्याहून कदाचित लहान असतील, माझ्याहून कदाचित मोठे असतील, सिनियर असतील, सुपर सिनियर असतील, कोणी कोणी जॉबला असेल, कोण नसेल, कोण मजूर कामगार असतील. तर सर्वांसाठी सर्वांचे मी प्रश्न इथं आज मांडणार आहे. जेही काही सध्याला राजकारणी लोक करत आहेत, आता थोड्या दिवसावर फक्त आता इलेक्शन येऊन टेकलेलं आहे, तर आता यांचं आता फडफड होणं आता चालू झालेलं आहे. शेंबड्या लोकांसारखं ते येणार, कारण स्वाभिमान तर काही नसतो हे तर सर्वांनाच माहिती आहे. जे स्वाभिमानी असतात तर ते स्वाभिमानासारखं वागतात. मुद्दा फक्त आहे, काही तुमचे काही प्रश्न आहेत, काही माझे काही प्रश्न आहेत, डायरेक्टली मुद्द्यावर येतो. बाकीच्या काही गोष्टीची लांबण न लावता, कारण 7च्या जवळपास टाइम झालेला आहे. प्रत्येकाला भरपूर काही काम असतील, जेवण करायचं असेल, कोणाला काही काम करायचं असेल, तर डायरेक्ट मुद्द्यावर येतो. काही मुद्दे आहेत ते मुद्दे मी मांडणार आहे. तर म्हणजे थोडक्यात जे काही म्हणजे मूर्ख लोक आहेत तर त्या लोकांचं पोस्टमॉर्टमच होणार आहे थोडक्यात. कारण डायरेक्ट तुम्हाला मुद्दे सांगतोच मी, कारण बाकीच्या काही गोष्टी बोलण्यामध्ये टाइम व्यर्थ न घालवता डायरेक्टली तुम्हाला काही मुद्दे आहेत जे की मी एक तीन एक महिन्यामध्ये म्हणजे मी हे पूर्णपणे काढत होतो, सगळं काही पाहिलेलं आहे आणि आता ते विचार करू करू मी हे पूर्ण मुद्दे काढलेले आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलेले आहेत, शिस्त व संघटना हेच आपल्या पक्षांचे ध्येय. याच्यावर प्रत्येक गोष्टीवर 5-5, 10-10 मिनिटं बोलणार आहे मी. तुमचेही अभिप्राय नोंदवा कमेंट्स मध्ये. शिस्त व संघटना हेच आपल्या पक्षाचे ध्येय, पॉइंट नंबर 1. आणि पॉइंट नंबर 2, जेही लोक आपण निवडून दिलेली आहेत त्यांनी काय काम केलेली आहेत. रस्ता, नाल्या, काय म्हणतो लक्ष असू द्या, रस्ता, नाल्या, थोडंफार काही गल्लीतली कामे, काही XYZ बाकीचे काही कामे असतात. म्हणजे रस्ता आणि नाल्या सोडलं तर या पलीकडेही भरपूर काही कामं असतात, या पलीकडेही भरपूर काही विकास असतो. त्यामध्ये शिक्षण पण आहे, रोजगार पण आहे. रोजगार हमी नाव ऐकलंच असेल, ठीक आहे. आणि एक महत्वाचं जे की मी नेहमी बोलत असतो, जे की भोगलेलं पण आहे, सांगतो. एका स्वाभिमानी स्वावलंबी आंबेडकरवादी माणसाला कसे संपवले जाते, हा पण खूप मोठा मुद्दा आहे. काही दिवसा अगोदर पोस्ट टाकली होती मी की आंबेडकरवादी होणं शेंबड्या मेकड्यांचं म्हणजेच मूर्ख लोकांचं काम नाहीये. जय भीम म्हणतात आणि मनुवाद्याच्या लाईनीला जाऊन बसतात, असल्या वैश्यपुत्रासारखं वागायची गरज नाहीये. कट्टर आंबेडकरवादी म्हणून जगा, नाही तर मरून जा. मी फक्त जे माझे माणसं आहेत मी त्यांच्यासाठी बोलतोय. माझे माणसं म्हणजे जे सामाजिक बांधिलकीमधून चालतात मी त्यांना बोलतोय, समजून घ्या. सोडून द्या बाकी विषय. जेवढेही महाराष्ट्रामध्ये बौद्धांवर, हे महत्वाचं टॉपिक आहे आणखी, जेवढेही महाराष्ट्रामध्ये बौद्धांवर जातीभेद झाला आहे, हत्याकांड झालेला आहे, त्यांना न्याय मिळाला आहे का?
आणि हे पत्रकार पण नको त्या गोष्टीचा भरपूर पतंगड बनवतात. नाव नाही घेणार, कारण त्यांना नाव घेऊन त्या शेंबड्यांना मोठं करण्याचं म्हणजे ते माझं काम नाहीये. दॅट इज नॉट माय वर्क. ओके. जेही आपण म्हणजे जेही सध्याला महाराष्ट्रामध्ये काही हत्याकांड झालेले आहेत बौद्धांवर, त्यांचं काय? लोक म्हणतात की खोटी अॅट्रॉसिटी टाकली, खोटं हे केलं, खोटं ते केलं. अरे मूर्खांनो, तुम्ही जाऊन चेक केलेलं आहे का? चेक केला असेल दॅट्स ओके. 99% ह्या केसेस खऱ्या आहेत, ज्यांची की कोणी दखल अंदाजी घेत नाही. नेक्स्ट टॉपिक. सध्याचे जे सरकार आहे, या सरकारला ढोंगी सरकार म्हणलं तरी काही हरकत नाही. यामध्ये मी अनकॉन्स्टिट्युशनल काही बोलत नाहीये, असंविधानिक काही बोलत नाहीये. संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे, तोच मी बोलत आहे. आम्ही कोण आहेत? कोणच नाहीये मी तरी स्वतः वैयक्तिक. जे मला बाबासाहेबांना सांगितलेलं आहे, त्यांच्या पुस्तकांद्वारे, त्यांच्या भाषणांद्वारे, तेच मी बोलत आहे आणि समाजामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. एक छोटासा प्रयत्न. ठीक आहे. सध्याचे जे सरकार आहे ते गरिबांसाठी लढत आहे की सध्याचे जे सरकार आहे ते गरिबांसाठी लढत आहे की गरिबांच्या विरोधात लढत आहे? पेट्रोल कसं झालेलं आहे माहिती आहे ना? तर मग आता चालत हिंडायचं. हे पॉइंट्स आहेत. सध्याला चालत हिंडायचं का? 114 का 115 काहीतरी पेट्रोल झालेलं आहे. 114 का 15 रुपये काहीतरी. एक साधासा मजूर असेल, त्या मजुराला पगार किती भेटतो रोजचा? 350, 400, 500, 2-3 हजार रुपये रोज तर कोण कमवत नसेल बिझनेसमॅन शिवाय. आणि प्रत्येकाचा बिझनेस आहे का? नाहीये. मग पाठीमागे एवढा कोरोना पडला, काय केलं बाबा सरकारने कोरोनामध्ये? 1 किलो गहू, 2 किलो तांदूळ, अर्धा किलो तेल. अरे काय करता त्याचं? करता काय? आज 10वीच्या लेकरांना मी काही XYZ लेकरं आहेत, त्यांची काही चूक नाहीये, त्यांना फक्त 2-3 प्रश्न विचारले, विज्ञानाचे असतील, इतिहासाचे असतील, नागरिक शास्त्राचे असतील, गणिताचे असतील, उत्तर चुकीचं आहे. त्यांचं पूर्णपणे उत्तर चुकीचं आहे. म्हणजेच त्यांना मार्क आहेत 99%, 88%. हाऊ मच? 99%. दॅट मीन्स फर्स्ट क्लास. 80%, 80%, 99%, 70%, 72%. दम लागायला एवढे टक्के. आणि येतं काय? नाकातून फक्त शिंबड बाहेर येतो, दुसरं काहीच येत नाही. काय करणार आहे शिक्षणाचं? IAS होणार कसं कॉपी करून, IPS होणार कसं कॉपी करून. बरं ठीक आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करणार, नाहीत घेणार. मी स्वतः SBI मध्ये जॉब केलेला आहे, बजाज मध्ये जॉब केलेला आहे. and I have the so much salary, man. I got the so much salary, but I have just left the job because of just the study. Personal life काहीतरी असतात. ह्या झाल्या बाकीच्या गोष्टी. पण या सरकारने काही त्या गोष्टीचा मोबदला दिला आहे का? नाही दिलेला आहे. मग गरिबांचे वोट पाहिजे, गरिबांकडून प्रेम पाहिजे, गरिबांकडून रिस्पेक्ट पाहिजे. प्रेमाचा तर सोडा, पण गरिबांकडून जास्तीत जास्त या शेमड्यांना रिस्पेक्ट पाहिजे. आणि त्यांच्या हक्कासाठी ज्या वेळेस ते जातात, त्यांना लाथा भेटतात. लाईव्ह उदाहरणं बघितलेली आहेत आणि बघतोय. ज्या वेळेस मी सध्या अंबाजोगाईमध्ये राहतो, अंबाजोगाई जिल्हा बीड, महाराष्ट्र. माझे MPUP चे पण मित्र आलेले असतील, लाईव्ह सहकारी पण आलेले असतील, आंबेडकरवादी कट्टर, तेही आलेले असतील भरपूर लोक.
आपला बाणा स्ट्रेट नाहीये आणखी. असो, मुद्द्याकडे येतो. सगळ्यात पहिला मुद्दा मी मांडलेला आहे, शिस्त व संघटना हेच आपल्या पक्षांचे ध्येय. कि बाबासाहेब का नीला झंडा लेकर. काय म्हणतात लोक? बाबासाहेब का नीला झंडा लेकर आप चले कहां पे हो? मनुवाद के घर. ये क्या बात? हा काय प्रश्न आहे? काम करता कुणाचं, खाता कुणाचं आणि करता काय? शिस्त. सर्व जेही आंबेडकरवादी पक्ष आहेत आपले, त्या सर्व पक्षांना शिस्त पाहिजेच. महत्वाचंच आहे. जर असेल तर तुमचं स्वागत आहे. पण जेवढेही मी अंबाजोगाई मधले असतील, माझे आंबेडकरवादी विचारांचे जे मित्र असतील, त्यांच्या सोबत राहून, त्यांच्या सोबत फिरून, बसून, उठून ज्या ज्या लोकांकडे मी पाहिलेलं आहे, they are the totally bullshit peoples. न कायद्याचं नॉलेज आहे, न व्यावहारिक नॉलेज आहे, न संस्कारिक नॉलेज आहे, न सांस्कारिक नॉलेज आहे. सॉरी, सांसारिक. आपले उद्दिष्ट काय आहे? की आंबेडकरवाद नेमका काय असतो, मनुवाद नेमका काय असतो, हिंदुत्ववाद नेमका काय असतो, हे पटवून द्यायचं नाहीये. 3 वाद आहेत. काही लोकांना माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं ह्या 3 वादामुळेच. माझं बोलणं चालू होतं मित्रांनो पुण्यामध्ये. आंबेडकरवाद काय आहे, मनुवाद काय आहे, हिंदुत्ववाद काय आहे. माझ्या सहकारी जोही होता माझा, त्याला कॉलवर माझं बोलणं चालू होतं आणि माझ्यावर नको ते गलिंछन उडवलं. चला ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. कि लाख कोशिश कर लो मुझे बदनाम करने की, लाख कोशिश कर लो मुझे बदनाम करने की, बुद्धभूषण कांबळे जब जब भी बिक रहा है, दुगनी रफ्तार से निक रहा है. कुठल्या मूर्खाईनं मला कुठल्या काही गोष्टी सांगायची गरज नाहीये. कट्टर आंबेडकरवादी म्हणून जगतोय, कट्टर आंबेडकरवादी म्हणूनच मी जे करायचंय ते करेन. सक्सेस होईल तर कट्टर आंबेडकरवादी म्हणूनच. तुमच्या सारखं मनुवाद्याच्या दावणीला बांधला जाणारा बुद्धभूषण कांबळे नाहीये. असो, सरकार कुणाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे, काय करतंय हेही तुम्हाला माहिती आहे. मग जे माझे आंबेडकरवादी लोक आहेत ते कुठे आहेत सध्या? आय हॅव टू नो अबाउट इट. अँड नॉट आय मॅन, वी हॅव टू नो अबाउट इट. हू द हेल मी पर्सन, वी. आम्हा सर्वांना माहिती पाहिजे. आम्ही यंगस्टर आहे. आमच्यासाठी तुमचं काय पाऊल आहे? इलेक्शन येतील, त्या टायमिंगला मनुवादी लोक तुमच्या पायाशी लोळण्या घेतील. तुमचा गू खायला देखील पुढं पाठीमागं बघणार नाही. गू म्हणजे संडास, विष्टा. That some people are calling them that wastage. And this is not a personal. आणि तुम्ही काय करणार? भावनिक होऊन त्यांना वोट देणार? मी अपील करतोय पूर्ण महाराष्ट्रातील नाही तर पूर्ण भारतातील आंबेडकरवादी पक्षांना, जे निळा झेंडा घेऊन चालतात, त्यांना कॉलर टाईट करून चालायचं तर आंबेडकरवादी बनूनच जगा आणि म्हणूनच जगा. तुम्हाला मारलं जाईल, निचोडलं जाईल, बर्बाद केलं जाईल, फाशी दिली जाईल, मर्डर होतील, दंगली होतील, पण तुम्ही घाबरायचं नाही. आणि जर तुम्ही घाबरलात तर तुम्ही मेलात. then you are not able person to be आंबेडकरवादी. जर आंबेडकरवादी व्हायचं आहे तर त्याग महत्वाचा आहे. व्यसनाधीश नाही तर कायदे पंडित झालं पाहिजे. व्यसन सोडून दिलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा तर. क्योंकि मेरा भीम सैनिक
मेरा भीम सैनिक जब मुंह में तंबाकू लेके नीला झंडा लेके चलता है तो बुरा तो मुझे लगता है। बाकी लोग क्या करते हैं मुझे उससे लेना देना नहीं है। बाकी लोग क्या करते हैं उससे मुझे लेना देना नहीं है। लेकिन जो अंबेडकरवादी है उनको स्वाभिमान से चलना चाहिए। आंबेडकरवादी पक्षातील जेही पदाधिकारी असतील त्यांना युथला एक चांगलं वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यांना सांगितलं पाहिजे की आंबेडकरवाद नेमका काय असतो, मनुवाद नेमका काय असतो, हिंदुत्ववाद नेमका काय असतो। आंबेडकरवाद काय कुठल्या एका जातीसाठी, धर्मासाठी, वर्णासाठी बनलेला नाहीये। आंबेडकरवाद कुठल्या जातीसाठी पर्टिक्युलर, कुठल्या धर्मासाठी किंवा कुठल्या वर्णासाठी बनलेला नाही। आंबेडकरवादी हा प्रत्येक जण बनू शकतो। आंबेडकरवादी बनणं म्हणजे नेमकं काय आहे? आंबेडकरवादी बनणं म्हणजे ती जीवन जगण्याची शैली आहे। जीवन तसं जगलं पाहिजे आंबेडकरवाद्यावर। म्हणत नाही एनी टाइम सुटाबुटामध्ये राहा, पण जेही काही भीमसैनिक असतील पदाधिकारी त्यांना काही गोष्टींना सिरियस घेतलं पाहिजे। शिस्त म्हणजे शिस्त असली पाहिजे। शिस्त म्हणजे नेमकी काय हेही मी तुम्हाला सांगू इच्छितो। कालचीच गोष्ट आहे, लिहून घ्या तुम्ही प्रत्येक एक गोष्ट। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया काल 5:30 वाजता अंबाजोगाई येथे रेस्ट हाऊस येथे एक छोटीशी मीटिंग घेण्यामध्ये आली। तिथे मित्रांनो, तर एक पर्सन होते, ते पर्सन बोलत होते। देन मला एक प्रश्न पडला। आय जस्ट रेज द हँड, एक्सक्यूज मी सर, मला एक प्रश्न आहे, मी प्रश्न एक विचारू का? तुम्हाला काय वाटतं काय म्हणायला पाहिजे त्यांना? तो समोरचे जेही काही व्यक्ती असतील ते पर्सन्स ऍटलिस्ट त्यांना म्हणायला पाहिजे की बाबा रे एक 5 मिनिटं थांब, मला थोडं बोलू दे, मी बोलतो नंतर। त्यांना काय काय बोलले हे सांगणार नाही, बिकॉज दिस इज नन ऑफ द माय बिझनेस। दिस इज माय बिझनेस, मी ते बोलू शकतो, मी ते पण नाही बोलणार आहे। मुद्दे भरपूर आहेत, महत्वाचं बोलायचं आहे। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच फाउंडर आहे त्याचे, तिथं तर लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडर आहे त्याचे। तर मी तिथं गेलो, बसलो, त्यांना एक प्रश्न केला, तर ते म्हणणे, ते जस्ट नो इशारा करत होते असा, नंतर 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 लिहून ठेवा। ओके, आय विल राईट डाऊन ऑन माय बुक। इथे लिहून घेतलेला आहे। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांची 10 उद्दिष्टे कोणती? जर आपल्याला द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे असेल किंवा कुठलाही आंबेडकरवादी पक्ष, संघटना काही असेल, तिथं जर आपल्याला काम करायचं आहे, आपल्याला युथला सांगायचं की इथं तुम्ही काम करा, इथं तुम्ही राहा, बोला, जगा, आंबेडकरवादी बना, बौद्ध बना, बौद्धिक बना, सायन्सच्या विचाराने चाला, हे जर सांगायचंय तर आपल्याला त्या पक्षाचे, त्या संस्थेचे, त्या संघटनेचे विचार, ध्येय, धोरण काय अचीव करायचंय, आतापर्यंतची अचीवमेंट काय आहे हे सांगावं लागेल। किंवा पक्ष असेल, संस्था असेल, यांच्याबद्दल निगेटिव्हनेस सांगायचंय नाही।
पण काल तेच झालं होतं. यालाच डिसिप्लिन म्हणतात, शिस्त. डिसिप्लिन, मॅनर्स इंडिकेट्स हू पीपल्स आर. त्यांच्याकडे या 3 गोष्टी नाहीत. सॉरी, मध्येच इंग्लिशमध्ये बोलतो, सवय लागलेली आहे. या लोकांकडे ज्या 3 गोष्टी नाहीयेत, इंडिकेट्स, मॅनर्स अँड डिसिप्लिन, या लोकांकडे 3 गोष्टी नाहीयेत, त्या लोकांनी आंबेडकरवादी पक्षामध्ये, संघटनेमध्ये, संस्थेमध्ये येऊ नये. तुम्हाला वाटत असेल हा असं कसं काय डायरेक्टली बोलत आहे, तोडून नाहीये. खरं आहे. पटलं तर घ्या, नाही ऐकू नका, काहीच प्रॉब्लेम नाही. मोबाईल ठेवून तुम्ही आरामात तुमचं पबजी खेळू शकता. नॉट एन इश्यू अबाउट इट. काही प्रॉब्लेम नाहीये. बोलण्याचं कारण एकच, उद्या हा बोलेल, उद्या तो बोलेल, नाही परवा दिवशी तो बोलणार आहे, अरे मग तू का नाही, म्हणून मी बोलतोय. मला कोणावर डिपेंड राहायचं नाहीये. बाबासाहेबांना म्हणलेले आहेत की प्राप्त परिस्थितीमध्ये चळवळीचं काम करणारे माणसं हवे आहेत. आम्हाला सोपं नव्हतं. प्राप्त परिस्थितीमध्ये काम करत आहे. हा पहिला मुद्दा झाला. पहिला मुद्दा कोणता? बाबासाहेबांचा मुद्दा आहे बरं का हा. बाबासाहेबांचा मुद्दा आहे. तुम्हाला सांगतो कशातला मुद्दा आहे तेही तुम्हाला सांगतो. नाहीतर कोण कोण असतील जरा म्हणजे काय म्हणतात त्याला, अतिज्ञानी म्हणू आपण त्यांना. हे असं कुठं लिहिलंय, अरे प्रूफ आहे ना मॅन, आय हॅव द प्रूफ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम नंबर 18 पार्ट नंबर 2. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे भाग 2 1937 ते 1954. ओके, डन. आणखीन आहे, मजा आहे पुढे. स्टे ऑन. पुढे आणखीन खूप मजा आहे, स्टे ऑन. जेही लोक आपण निवडून दिलेली आहेत त्यांनी काय काम केलेले आहे. आता तुमच्या वॉर्डमध्ये असतील, तुमच्या शहरामध्ये असतील, तुमच्या जिल्ह्यामध्ये असतील, तुम्ही कोणाला निवडून दिले ते तुम्हाला माहित, आणि आम्ही कोणाला निवडून दिले ते आम्हाला माहित. पण आता निवडून कोणाला द्यायचे हे महत्वाचं आहे. मित्रांनो, अंबाजोगाई पुरतं बोलतो मी, कारण मी अंबाजोगाईमध्ये राहतो ना. कारण पहिल्यांदा मला माझ्या किल्ल्याची बांधणी तर करावी लागेल, पहिल्यांदा मला माझा किल्ला तर पाहावा लागेल, बरोबर आहे ना. तर मग मी माझ्या किल्ल्याबद्दल थोडंसं बोलतो, ऐकून घ्या 2 मिनिट फक्त. अंबाजोगाईमध्ये नगरपालिकेची कुठलीच शाळा नाही. ओके, अंबाजोगाईमध्ये नगरपालिकेची कुठलीच शाळा नाही. ओके, आणि महाविद्यालय सुद्धा. ओके, महाविद्यालय सुद्धा. तर मित्रांनो, तुम्ही सांगा मला, नगरपालिकेची कार्यकक्षा, काम, कर्तव्य काय आहे? नगरपालिकेची कार्यकक्षा आणि काम आणि कर्तव्य काय आहेत? किती जणांना घरकुल भेटले? रस्ता या इकडून जातो का? हा रस्ता व्यवस्थित आहे का? छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्ता व्यवस्थित आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जी आजूबाजूला घाण झालेली आहे ती स्वच्छ आहे का? हे काम कोणाचं आहे? तहसीलदाराचं आहे? ग्रामसेवकाचं आहे? बरं, मग कोणाचं आहे? हे काम मुळात आहेत नगरपालिकेचे, नगर परिषदेचे. हे काम होत नाहीये. याचं कारण फक्त एकच आहे की आपण निवडून दिलेला माणूस चुकीचा आहे. ही इज अ शेमलेस पर्सन इन दिस ऑल वर्ल्ड मॅन. अरे खाऊन खाऊन किती खाता? ढेऱ्या निघायला ना बाहेर तुमच्या. किती खाता खाऊन खाऊन? ढेऱ्या निघतायत ना बाहेर तुमच्या. एसी मध्ये बसू बसू चिकने झाले ना तुम्ही, गोरे झाले ना एकदम. गोरे पान फेअर. तुम्हाला टपोरी भाषा वाटत असेल ही.
but I can speak in many type of languages, English also, Marathi also, Hindi also, but that languages can't understand you. That's why I have to use this language. ज्यांना ज्यांना समजलं असेल त्यांना लाईक ठोका, नाही तर सोडून द्या. बरोबर आहे. नगर अध्यक्षाचे काय कामे आहेत, नगरसेवकाचे काय काम आहे? आपल्या वॉर्डचा नगरसेवक कोण, हे कधी इकडे येतो, बरं चला ठीक आहे. काय रिप्लाय दिले त्यांनी? त्यांना जेही काही रिप्लाय दिलेले आहेत त्यावर तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवलाय? आपल्या इथच्या कलेक्टरला जाऊन तुम्ही भेटलात की हा पर्सन माझा ऐकत नाही? भेटलायत का तुम्ही? आपल्या इथच्या कलेक्टरला जाऊन भेटलायत का? तुम्ही म्हणता कलेक्टर कुणाला पण भेटत असताय का? तो बसलेलाच त्याच्यासाठी. Why he is person selected for? Because of us. आपल्यासाठी. ज्यावेळेस नगराध्यक्ष तुमचं ऐकत नाही, नगरसेवक तुमचं ऐकत नाही, मग तुम्ही जाणार कुठे? भाषा घेणार काय? मग कुठे जाणार? कलेक्टर नाहीये. ही इज अ ब्रिलियंट पर्सन. त्यासाठी तो त्या ठिकाणी आहे. ओके, लेट इट बी. गल्लीतले रस्ते, चौकातले रस्ते, लाईट, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टीपेक्षा ही आणखीन प्रगती म्हणतात, आणखीन विकास म्हणतो आपण त्याला. काय विकास आहे अंबाजोगाईचा? काय विकास झालेला आहे? आता तुम्ही म्हणता तुला काय विकास पाहिजे रे? ठीक आहे, त्याचं पण उत्तर आहे ना माझ्याकडे. मला विकास पाहिजे की अंबाजोगाई मधील प्रत्येक एका तरुणाने फ्रीमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे. ओपन कास्ट मधल्या मुलांना फीस भरण्यासाठी किती प्रॉब्लेम होतो ते मला माहिती आहे. भरपूर मित्र आहेत माझे. कुणाकुणाचा बाप शेतकरी आहे, कुणाकुणाचा बाप मजूर आहे. इंजिनिअरिंगला 72,000 रुपीज समथिंग काहीतरी फीस आहे. एमबीबीएस ला आय डोंट नो, बट एमबीबीएस ला समथिंग लाखो रुपयापर्यंत फीस जाते. हाऊ कॅन द पीपल आर अफोर्ड इट? मग यासाठी नगरसेवक, नगराध्यक्ष मदत करू शकत नाहीत का? मग यांचं एमबीबीएस कॉलेज नसू शकत नाही का? अंबाजोगाईमध्ये लॉ कॉलेज नसू शकत नाही का? याला प्रगती म्हणता येणार नाही. पाणी, वीज, रस्ते, नाल्या हे प्रगती आहे का? गल्ली बोळ्यामध्ये जे दारूचे दुकानं आहेत, हातभट्टी असेल, हातभट्टीच म्हणतात त्याला, आय नो दॅट व्हेरी वेल, बंद करता येत नाही. कोणाचं काम आहे? काम कोणाचं आहे? त्यांना जर नगरसेवक, नगराध्यक्ष या लोकांना जर ज्या लोकांना इशारा द्यायचा आहे त्या लोकांना इशारा देऊन जर ते काम पूर्ण करून घेतलं नाही तर मग काम कोण पूर्ण करणार आहे? काम कोण पूर्ण करणार? युथनी रस्त्यावर उतरायला पाहिजे, त्यांच्यावर केसेस पडायला पाहिजे. सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला 353 पडली, कुपाटी, खलास, संपला आयुष्य, बर्बाद. हेच तर त्या लोकांना करायचंय. मग कायद्याचं प्रॉपर नॉलेज घेऊन तुम्ही का त्या लोकांकडे जात नाही? मी तर जाणार आहे, जातोय, जात राहणार. सगळ्यांना एकजूट झालं पाहिजे या गोष्टींमध्ये.
येतीलच तुमच्याकडे ते आता हळूहळू पहा. आणि वोट कुणाला द्यायचे ते जरा थोडं सांभाळून बर का. बोट घेत घेत बंदुकीच्या नळीवर तुमचा जीव घेऊ नये म्हणजे बस झालं. मुद्दे आहेत माझ्याकडे तसे म्हणून बोलतोय. नंतर कधीतरी लाईव्ह येऊन पर्टिक्युलर या गोष्टीवर बोलेन मी. तिसरा मुद्दा, उच्च शिक्षण तर काय नाही अंबाजोगाईमध्ये आपल्याला, फ्रीमध्ये म्हणतोय मी. कारण प्रत्येक जण लाखो करोडो हजारो खरबो फीस भरल असं काही नाहीये. का आहे? असं काहीच नाहीये. ओके. तिसरा मुद्दा माझा, म्हणजे माझाच नाही प्रत्येकाचा आहे, फक्त मी बोलतोय. मनात प्रत्येकाच्या असतं, करतंय सगळेच लपून लपून छपून छपून. मी छाटी खूप बेकार वाटतंय मला. एक म्हणजे एक तुमची परमिशन असेल तर एक बोलायचं जरा मला. शेर आहे छोटासा कि नीले परिंदों का इस खुले आसमान में यूं तड़पना नजर आए. नीले परिंदों का इस खुले आसमान में यूं तड़पना नजर आए. बहुत जलता है सीने में खून मेरे जब मनुवात के घर में कोई अपना नजर आए. बहुत जलता है सीने में खून मेरे जब मनुवात के घर में कोई अपना नजर आए. चलो हा ओके. तिसरा मुद्दा माझा इंटरेस्टिंग आहे, बघा पटला तर. एका स्वाभिमानी स्वावलंबी आंबेडकरवादी माणसाला कसे संपवले जाते. दॅट्स द बिग पॉइंट मॅन. कसे संपवले जाते आता सांगतो. मुद्दा हळूहळू येत आहे. एक आंबेडकरवादी मुलगा आहे, कुठल्या तरी एका पक्षाशी संघटनेशी संस्थेशी अटॅच आहे. अवघा मुलगा एक 12वी 13वी, दॅट मीन्स he just completed his 12th ग्रॅज्युएशन. तर त्या पोराला की बाबा तुझा ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर तू पुढे काय करू शकतोस, तुला काय अपॉर्च्युनिटी आहेत हे सांगायचं सोडून त्याला रस्त्यावर उतरायला मजबूर करतात तो मनवादी लोक. मनवाद हे लोक करतात. कोणती लोक? हे लोक. मनुवादी, आंबेडकरवादी, हिंदुत्ववादी कोण आहे, काय आहे हे तुम्हाला सांगतो. देन डोंट टेक अ टेन्शन, बी रिलॅक्स्ड. ओके. टाइम काढा. त्याच्यामुळेच आजचा मी संडेचा दिवस निवडलेला आहे की तुम्हाला टाइम भेटेल. मी तर तुमच्यासाठी टाइम काढायला तयारच आहे, सर्वांसाठी, समाजातील प्रत्येक बांधवांसाठी, भगिनींसाठी, बाप भावांसाठी, माया बहिणींसाठी टाइम काढायला तयारच आहे. काढतोही आणि काढत राहणारही. त्या हुद्द्यावर जरी पोचलो तरी टाइम काढतच राहणार आहे. राज्यसेवा करतो. ठीक आहे. एका आंबेडकरवादी मुलाला किंवा एका आंबेडकरवादी माणसाला, माणूस म्हणू आपण, त्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही येतात. मानव, माणूस, ह्युमन. ओके. त्याला संपवण्याचं षडयंत्र एक, त्याला नको त्या देवाधर्मांच्या गुंतुड्यामध्ये त्याला अडकवलं जातं. गुंतुड्यामध्ये त्याला अडकवलं जातं. नको नको त्या प्रकारचे तो मुलगा स्वप्न बघायला लागतो. मी असा डॉन होईल, मी भाई होईल, मी हा होईल, मी तो होईल, असे स्वप्न बघायला लागतो. हे स्वप्न दाखवले जातात, तो बघत नाही रे. आईच्या पोटातून बाहेर पडल्या लेकरू त्याला वाटतं का मी डॉन व्हावं म्हणून? नाही ना. त्याला वाटतं का मी IAS व्हावं म्हणून? नाही ना. त्याला वाटतं का मी IPS व्हावं? नाही. त्याला वाटतं मी नेता व्हावं? नाही. आफ्टर दॅट he will decide it. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. एका आंबेडकरवादी माणसाला संपवण्याचं षडयंत्र खूप मोठं आहे मित्रांनो. तो जर पर्सन कुठलं काही चांगलं काम करत असेल,
काही बोलत असेल, स्वतःच्या हक्कासाठी लढत असेल, झगडत असेल, तळमळत असेल, तडपडत असेल, त्याला खोट्या नाट्या केसमध्ये अडकवलं जातं. नको नको ते त्याच्याबद्दल गलिंछन उठवले जातात आणि हेच पत्रकार लोक त्याच्याबद्दल नको नको ते अपवादात्मक बोलले जातात. 6 वर्षाच्या पोरीचा रेप झालता रे पत्रकार लोकांनो. फेसबुक यूज करतो मी, ते इंस्टाग्राम पण यूज करतो मी, टीव्ही पण बघतो, वाचन पण करतो. जास्त पाहिलं नाही रे, नाही पाहिलं. टीआरपी भेटणार नाही ना तुम्हाला रोज रोज एकच न्यूज दाखवल्यात. आणि ज्या वेळेस एक आंबेडकरवादी मुलगा काहीतरी करायला जातो, चांगली गोष्ट, चांगली सुरुवात, त्याचं मात्र तुम्ही पूर्ण करून टाकता कॉमेडी. का? तुम्हाला बाप भाऊ माय बहीण नाही का? त्यांची कॉमेडी करा ना. पोलीस स्टेशन मधून गेलेले मॅटर्स कितपत खरे आहेत? आय हॅव द प्रूफ आहेत माझ्याकडे. उगाचच एखाद्याला बदनाम करणे, अरे जमत नसेल त्याच्याशी तुम्हाला हाताशी हात भिडवायला, जर जमत नसेल त्या आंबेडकर वाद्याशी तुम्हाला बुद्धीला बुद्धी भिडवायला, तर त्याच्या रस्त्यात पण येऊ नका ना. कशाला त्याला अडवता? कशाला त्याला टामणे टोमणे देता? जर चळवळीचं काम तो करतोय, त्याला कशाला काय बोलता? त्याला डिमोरलाइज, डिमोटिवेट त्याला करायचं काम करता. समाज बांधवांनो, काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष असू द्या. माया बहिणी पण ऐकत असतील, बाप भाऊ पण ऐकत असतील, लक्ष असू द्या. लहान भाऊ, मित्र, काही समजून, तुमचा मुलगा समजून शब्द ऐका, महत्वाचं आहे. रडतात रे बाबासाहेब. ज्या ज्या वेळेस मी वाचतो ना, ते खोटं सांगत नाही, असं ठसठसा बाबासाहेब रडलेले आहेत. तरीही आपलं काही होत नाही रे. आंबेडकरवादी माणसाला पूर्णपणे पिळून टाकलं जातं. जयंती झाली का रे? मी स्वतः आय विटनेस आहे. एबीसी चौकामध्ये पुणे, जिल्हा पुणे, एबीसी चौक, बुधवार पेठ वगैरे आहे त्या साईटला, बरोबर? गणपती विसर्जन होतं रे पोरांनो. एवढी जर इथं गर्दी होती, त्या टायमिंगला आचारसंहिता कुठं गेलती मला विचार पडलाय. सुट्टीवर असेल बहुतेक. He was just writing the application and he just saying to them, म्हणजे कोणाला सांगणार पण? नेमकं झालंय काय तेच कळत नाहीये मला. ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते, त्यावेळेस आचारसंहिता लागू होते. चला डॉल्बी नाही लावायची, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. नॉर्मल मिरवणुकी काढली पाहिजे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेऊन चला. मान्य आहे ना? मान्य आहे, मान्य आहे. आणि आम्ही ते करतोच आम्ही ते. आणि एक गोष्ट, सॉरी, एक मिनिट, तुम्हाला माझं बोलणं अग्रेसिव्ह वाटत असेल, पण मित्रांनो माझा आवाजच कसा आहे, मी तसंच बोलतो. ओके, ठीक आहे, क्लिअर केलेलं बरं आहे, महत्वाचं. मान्य आहे ही गोष्ट, बाबासाहेबांची जयंती केली नाही. ओके. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली व्यवस्थित प्रमाणात? नाही. शाहू महाराज? नाही.
फाशी घेऊन मेलं पाहिजे. मग जगून फायदा काय? अरे जे आंबेडकर चळवळीमधील IAS IPS झालेले आहेत, वरिष्ठ पोस्टिंगला आहेत, ACP असतील, DCP असतील, DIG असतील, DGP असतील, ऍडिशनल असतील किंवा कोण असतील, त्यांना एक छोटस काहीतरी काढायला पाहिजे होतं ना. काही असतील ते XYZ गोष्टी. आणि हो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ACP काय असतो, DCP काय असतो, ASP काय असतो, SSP काय असतो, DIG काय असतो, DGP काय असतो, दॅट आय नो व्हेरी वेल. ओके, तर कितीही व्हिडिओ व्हायरल करा, मला काही फरक पडत नाही. पहिलेच म्हणलेलं आहे मी, कट्टर आंबेडकरवादी आहे, मला काही फरक पडत नाही. हे कोण असतो दॅट आय नो व्हेरी वेल रे. बदनामी कशी करायची आहे की आंबेडकरवाद्याची ती तुमच्याकडून शिकलं पाहिजे, हे तर मला कळलेलं आहे रे मनुवाद्यांनो. हे असं आंबेडकरवाद्याला संपवलं जातं. त्याच्याबद्दल खोटे नाटे आरोप टाकले जातात, त्याला त्याच्या घरगृहस्थीमधून उठवलं जातं, उठत नसेल तर त्याचा मर्डर केला जातो. ऍक्सिडेंट करून मारून टाकलं जातं. त्याचा मर्डर म्हणजे त्याला कुठल्या तरी त्याच्याच जवळच्या माणसाला सांगून त्याला मारून टाकलं जातं. दॅट्स मीन्स मर्डर ऑल्सो. 302 302. म्हणजे माझ्या पोरांना काय करायचं 302? अरे करा ना मग. त्यांना भीमा कोरेगाव मध्ये काय गोष्टी केलेल्या आहेत ना, त्यांचा करा ना मग. पुतळा मागतो मी, ऑन स्टेज ऑन माईक लाईव्ह येऊन बोलत आहे. नंतर बोलतो, ही तो पण टॉपिक आहे. पहिल्यांदा टॉपिक हा क्लिअर करतो, आंबेडकरवाद्याला काय केलं जातं. हे आंबेडकरवाद्याला असं केलं जातं, त्याला समाजातून बेदखल करण्याचा प्रयत्न केला जातो, पण ते होत नाही. का? कारण तो आंबेडकरवादी आहे. प्रत्येकाचं आंबेडकरवाद्याकडे हे काम पडतच असतंय ते. ऑल वर्ल्ड आर नो हु इज अ डॉक्टर BR आंबेडकर साहेब. ओनली आय कॉल टू दॅट पर्सन साहेब. कुठल्याही शेमड्याला उठलं की सुटलं साहेब म्हणत जाऊ नका. एकच साहेब आहेत, बाबासाहेब आहेत. बाकीचे सगळे शेमडेच लक्षात राहू द्या. बाकीचे म्हणजे कोण? कुठल्याही एका जो सध्याला जीवित माणूस आहे, कुठलाही XYZ माणूस येतो, त्याचं नाव जर साहेब असेल गोष्ट वेगळी आहे. साहेब नाही म्हणलं पाहिजे. साहेब म्हणजे कोण कळतं का? तुमचा कर्ता धर्ता निर्माता उद्धार करता, दॅट्स मीन्स साहेब इन मराठी. उद्धार करते एकच आहेत भारताचे, बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य. आणि सध्या अंबाजोगाईतच नाही, प्रत्येक ठिकाणी, भरपूर ठिकाणी आंबेडकरवाद्याला संपवण्याचंच काम करत आहेत. कसं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणखीन एक प्रकार आहे, त्या माणसाला शिक्षण करू देत नाहीत. Who people have passed his SSC 10th standard? Who person have passed his graduation? आहात ना तुम्ही कोणतरी, त्यांना गाईड करा ना की तुम्हाला काय बनलं पाहिजे, कसं बनलं पाहिजे. आता तुझी 10th झाली आहे बाळा, तू हे कर, तू ते कर. बट नो, जो कट्टर आंबेडकरवादी आहे फक्त तोच त्याला सांगतो, पण बाकीच्या मनुवादी जसं त्यांना कुठल्या प्रचारामध्ये प्रसारामध्ये नेतात, हे पण सांगा ना रे, हे पण सांगा का नको? अमका भाऊ टमका भाऊ म्हणून ह्याच्या त्याच्या पाठीमागं फिरता मनुवादी लोकांचं बोलतोय मी. पटतं का हे? अरे ते संपवतात आपल्याला. ते म्हणतात तू माझा राईट हँड आहेस, इथं इथं ठेवतोय मी तुला, इथं इथं ठेवतोय मी तुला, पण ऍक्च्युअल ते ठेवतात डकण्या पायाच्या करंगळीखाली. कुठे झाली अवकात?
कुठे गेली अवकात? प्रेस्टीज? शुड आय कॉल प्रेस्टीज? वेर इज द प्रेस्टीज देन? प्रेस्टीज कुठे आहे? दिसत नाहीये ना. 2-3 मिनिटं आणखीन थोडं बोलायचंय. दुसरा मुद्दा आहे, जाळंदूर सोबत निघणार आहे सगळ्यांचाच. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी कुठल्या राजकारणी लोकांचे नावं का घेत नाहीये? फुकटची मला त्यांना चांगली किंवा वाईट पब्लिसिटी द्यायची नाहीये. आय एम अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह पर्सन मॅन, बिकॉज आय एम आंबेडकरवादी. अँड यू ऑल्सो. जे जे बघतायत ते पण आंबेडकरवादीच आहे. ओके, नेक्स्ट. हा, इथंच यायचं होतं मला. हाच पॉईंट म्हणजे बोलायचा होता. बोलत बोलत म्हणजे त्या विषयाकडे भरकडत होतो थोडं थोडं मी. आहे ना थोडासा राग द्वेष थोडाफार तर असतोच ना. आता त्या आपल्या माया बहिणी नाहीयेत, ते आपले बाप भाऊ नाहीयेत म्हणून गपची बसायचं का? मनुवाद्यांचं सरकार आहे असं मला वाटतं. वाटायला मला काय, कुणालाही काही वाटू शकतं. याच्यावर कुणाचा प्रतिबंध नसतो. जर कुणाला वाटत असेल अरे हे असं कसं बोलायलंय, हे चुकीचं बोलायलंय, वाटतंय का, येऊन बेटा. ओके बेटा, ओके ना. जेवढेही महाराष्ट्रामध्ये बौद्धांवर जातीभेद झाला आहे, हत्याकांड झाले आहे, त्यांना न्याय मिळाला आहे का? मिळालाय का न्याय? मे बी नाही मिळाला. तर माझ्याकडे कंबाईन आहे, फक्त महाराष्ट्रातच नाहीये तर भारतभरचं आहे. आमच्या इथे मी राहतो अंबाजोगाई, जिल्हा बीड, पिनकोड 431517. इफ एनी पर्सन वॉन्ट टू मीट मी देन यू कॅन. ओके, इन संत कबीरनगर अंबाजोगाई. ओके ओके. बघा, गुजरातमध्ये 3 वर्ष अगोदर एक मॅटर घडलेला आहे. फक्त चांगले बूट आणि गळ्यात सोन्याची चेन घातल्यामुळे गुजरातमध्ये दलितांवर अन्याय. दलित म्हणजे बौद्ध. दलित हा अनकॉन्स्टिट्युशनल वर्ड आहे, तसं नाही म्हणायला पाहिजे. पण जे आहे मी ते बोलतोय, त्याच्यामुळे मी खाली लिहिलं आहे बौद्धांवर. ओके, बौद्धांवर अन्याय. अन्यायमध्ये काय केलं माहितीये का तुम्हाला? फक्त चांगले बूट. म्हणजे सुवर्णवादी लोकांचं असं म्हणणं आहे की बौद्धांना चांगला बूट पण घालू नये, चांगले कपडे घालू नये, चांगलं बोलू नये, चांगलं वागू नये. याच्याहून एक आठवलं मला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत विषय शिकायचा होता. ही वॉन्ट टू लर्न ना. तर कुठले तरी एक शिक्षक होते, त्यांचं नाव काही लक्षात नाहीये बघा, भरपूर दिवस झालं हे वाचून मला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या घराकडे गेले आणि त्यावेळेस त्यांना म्हणले की मला संस्कृत विषय शिकवा, नाही तर मला का शिकायचा नाही, तुम्ही शिकवू शकत नाही ते तरी सांगा. पण ते गुरुजी म्हणाले की नाही बाबा, मी नाही तुला शिकवू शकत, तू अस्पृश्य आहेस. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. अरे रुको, ते म्हणतात ना काय चालू आहे, रुको जरा, सबर करो, अभी देखो. तर तुम्हाला सांगतो बघा, गोष्ट बघा काय आहे ही. नंतर बाबासाहेब डायरेक्टली म्हणजे असं लेक्चर चालू होतं, आणि लेक्चर चालू होतं त्या टायमिंगला बाबासाहेब गपचीप ते लेक्चर ऐकत होते. आणि अचानकच ही अशी वही दिसली. बाबासाहेबांना बोलवून घेतलं त्या शिक्षकांना. त्यांना वाटलं अरे वा, कुठला एवढा हुशार माणूस आहे जो की माझं लेक्चर लपून लपून ऐकून शिकण्याचा प्रयत्न करत आहे. हु इज दॅट ब्रिलियंट पर्सन? He just, called to him, Mr. B.R. आंबेडकर. बाबासाहेबांना बोलवलं. काय नाव तुझं? Then he said, my name is भीमराव आंबेडकर. माझं नाव भीमराव आंबेडकर आहे. अस्पृश्य आहेस तू. माझ्या जर हातामध्ये असला असतं तर तुझ्या कानामध्ये जाळाचा रस टाकला असता. म्हणजे कळलं का काय ते? जा. म्हणजे संस्कृत हा दैविक सब्जेक्ट आहे. देव, गॉड. Some people are calling them Dev, God. God. Who is that God? I don't want to know. But who is God? You have to know. हा दैविक
सब्जेक्ट आहे ते तुम्हाला सांगता येणार, तुम्हाला ऐकता येणार नाही आणि तुम्हाला अभ्यासही करता येणार नाही, एवढी त्यांची विकृत बुद्धी मनोवाद्यांची. सुवर्ण. ओके, याहून तर कळत असेल की किती कट रचतात ते. ओके. फक्त चांगले बूट आणि गळ्यामध्ये सोन्याची चेन घातल्यामुळे गुजरातमध्ये बौद्धांवर अन्याय झाला. 3 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. 13 वर्ष अगोदर खैरलांची प्रकरण घडलेलं आहे मित्रांनो. चांगलंच कसं काय झालं होतं माहिती ना तुम्हाला? कापून फेकले होते, कापून तुकडे. कशाला म्हणतात? लहान होतो मी त्या टायमिंगला, 13 वर्ष अगोदर. वय कमीच होतं माझं, काही करू शकलो नाही. आणि आता काय करायचं म्हणलं तर कायद्याचं थोडंफार, जास्त नाही थोडंफार नॉलेज आहे. भरपूर काही म्हणजे चांगल्या गोष्टी येतात माझ्या दिमागामध्ये, काय करायचं काय नाही ते. गेट इट? पण प्रश्न कसा असतो, कायदा येतो, केसेस, समथिंग लाईक दिस थिंग्स, पैसा नाही, काही झालं तर, बरोबर. गरिबी प्रत्येकाची असते ना, कोणाची कशी तर कोणाची बुद्धीनं. समजून घ्या, बुद्धीनं कोण गरीब आहे, पैशानं कोण गरीब आहे. ओके. नेक्स्ट, अमरावतीच्या दानापूर मधील बौद्ध कुटुंब गाव सोडून गेले सवर्ण लोकांच्या अत्याचारामुळे. त्यांना पाणी भेटत नव्हतं पिण्यासाठी. त्यांना पाणी भेटत नव्हतं पिण्यासाठी, म्हणजे त्यांना पाणी देत नव्हते, त्यांना गावाच्या बाहेर येऊ देत नव्हते. गावाच्या बाहेर त्यांना येऊ देत नव्हते. त्यांना काम करण्यासाठी गावामध्ये फिरू देत नव्हते. त्यांना काम करण्यासाठी गावामध्ये फिरू देत नव्हते. जस्ट अ सेकंड मित्रांनो. ओके, हा. त्यांना गावाबाहेर फिरू देत नव्हते. त्यांना गावामध्ये काम करण्यासाठी मुभा नव्हती. मुभा. खायचं कसं? बौद्ध कुटुंब उपाशी राहू लागले. काय करू लागले? उपाशी राहू लागले. मग तर गाव तर सोडून तर जावं लागेल घरी. काय करणार? काय करणार काय तुम्ही सांगा. तसं माझ्यासोबत, तुमच्यासोबत, कुणासोबत घडलं तर आपण काय कराल? अरे पेटून उठा. पेटून उठलं पाहिजे. जाळ लागला पाहिजे, जाळ. जिथून नाही तिथून अहोरात्र मेहनत केली पाहिजे. चांगले कपडे घातले तर जाळून टाकतात यार. चांगले बुट घातले तर पाय तोडून टाकतात यार. आय मीन, हे काय आहे? चांगले कपडे घातले तर जाळून टाकतात, चांगले बूट घातले तर पाय तोडून टाकतात. व्हॉट इज दॅट? जवखेडा प्रकरण सर्वांना माहित असेल. जवखेडा प्रकरण, अहमदनगर मध्ये जवखेडा हे गाव, येथे हत्याकांड झाले. प्रकरण असं होतं, लव्ह मॅरेज. उच्च जातीच्या मुलीसोबत एका, आता मी स्वतःला खालच्या जातीचा म्हणून घेत नाही, गर्व आहे, अभिमान आहे, स्वाभिमान आहे महार असल्याचा, बौद्ध असल्याचा. प्रत्येक महाराने, मांगाने, थोराने, सांबाराने सर्वांनी बोललं पाहिजे. स्वाभिमान आहे, असला पाहिजे. बाबासाहेब जटलेत रे, जटलेत बाबासाहेब. पोरं बाळा मेलेली माहित नाहीत रे त्यांना. बायको मरत होती रे, मेली. रामजी आंबेडकर मेल्या, वारल्या, महापरिनिर्वाण झाले.
बेकार वाटेल रे खूप. अंबाजोगाई मधली राडी तर माहित असेल ना मित्रांनो तुम्हाला, राडी राडी अंबाजोगाई बीड जिल्हा राडी इथे एक गाव आहे राडी. राडी नावाचं एक गाव आहे अंबाजोगाई मध्ये, एक 5-10 किलोमीटरवर एक गाव आहे राडी. एके टायमिंगला तिथं गोरख काशीदला खूप मारण्यात आलं होतं रे, जातीभेद झाला त्याच्यासोबत. छत्रपती शिवाजी चौकामध्ये येऊन तू असं का केलंस म्हणून, असं का केलंस म्हणजे काय, मुलं रंग खेळत होते रे, रंगपंचमी होती. का खेळता रे रंगपंचमी? का खेळता? आणि रंगपंचमी खेळण्याचा, दिवाळी बनवण्याचा, दिवाळी साजरी करण्याचा, प्रत्येक एक सण करण्याचा तुम्हाला संविधानाने हक्क दिलेला आहे. आणि बाबासाहेब जमत नाही. तुम्ही म्हणता कोण म्हणलं जमत नाही, मग हत्याकांड का होतात? द्या प्रश्नाचं उत्तर. आय नीड दिस क्वेश्चन्स आन्सर मॅन. कुणी विद्वान असेल तर त्यांना द्यावं मला उत्तर. हत्याकांड का होतात? त्या गोरखला एवढं मारलं एका टाइम, खूप मॅटर झालं होता. आता पण काहीतरी झालेलं आहे, पण माझं जाणं झालं नाही रे पोरांना, कारण मलाही माझा अभ्यास आहे, पर्सनल काही गोष्टी आहेत. आता प्रोफेशनली बॉडी बिल्डिंग करायला लागलेलो आहे. ओके. अहमदनगर मध्ये जवखेडा हे गाव, येथे हत्याकांड झाला. का झाला सांगतो. मध्ये जरा थोडस पागल आहे थोडं मी या गोष्टीमध्ये, पागल झालं पाहिजे. या जवखेडामध्ये एका उच्च जातीच्या मुलीसोबत शेड्यूल कास्ट मधल्या मुलानं लग्न केलं. लग्न झाल्यानंतर मुलगी प्रेग्नेंट झाली. प्रेग्नेंट झाल्यानंतर प्रेग्नेन्सीसाठी मुलगी माहेरी गेली. आणि माहेरी मुलगी गेली असता मुलीचा काहीतरी कॉल आला की बाबा रे असं असं आहे, मला न्यायला ये. काही असतील काही पर्सनल गोष्टी त्यांच्या, एनिथिंग, काही पर्सनल असू शकतं ना नवरा बायको मध्ये. बोलवलं, मुलगा गेला. मुलासोबत पोलीसवाले होते रे पोरांनो, डिपार्टमेंट, रिस्पेक्ट करतो मी त्यांची. डिपार्टमेंट मधल्या कॉन्स्टेबल पासून डीजीपी, डीआयजी पर्यंत, आयजी पर्यंत सर्वांची इज्जत आहे. बाबासाहेबांना सगळं काही स्थापित केलेलं आहे म्हणून इज्जत करायचं असं नाही, इज्जत करावी लागेल. बिकॉज दे पीपल आर वर्क फॉर अस. दे पीपल आर वर्क फॉर अस. That's why we have to respect them. Am I right? That's why we have to respect them. त्या मुलानं तेथील पोलिसांना सोबत घेऊन गेला की बाबा सर काही जर झालं तर तुम्ही सोबत असायला पाहिजे. पण प्रश्न खूप वेगळा झाला रे मित्रांनो. प्रश्न मुलीच्या घरच्यांना मुलाचा मर्डर केला, मारून टाकलं बिचाराला, लाकडाने, दगडाने, हत्याराने, कशानेही मारून त्याला मारून टाकलं पोलिसांसमोर. कोणासमोर? पोलिसांसमोर मारून टाकलं रे, पोलिसांसमोर मारून टाकलं. युट्यूबला आहे. इफ यू डोंट ट्रस्ट मी देन अहमदनगर मध्ये जवखेडा हे गाव आहे, इथे हत्याकांड झाले. तुम्ही फक्त एक टाका, अहमदनगर जवखेडा प्रकरण और अहमदनगर जवखेडा, अहमदनगर जवखेडा मॅटर, तुम्ही हे टाका.
न्यूज रिपोर्टर काय सांगतो ते बघा, विविध विविध प्रकारचे एक्सप्रेशन देऊ. माहिती असायला पाहिजे, माहिती करून घ्यायला पाहिजे. या गोष्टी जर माहिती नसतील तर कसं होईल? माया बहिणी रस्त्यावर ज्या चालतात ते सुपूर्तपणे चालू शकतील का? बाप भाऊ जे रस्त्याने सुपूर्तपणे चालतात ते चालू शकतील का? कोणामुळे चालतात ते? संविधानामुळे चालतात. डिपार्टमेंट कशावर चालतं? संविधानावर चालतं. असं या पुस्तकामध्ये कुठं लिहिलेलं आहे? किरकोळ फौजदारी कायदे, क्रिमिनल मायनर ऍक्ट्स, याच्यामध्ये असेल किंवा मित्रांनो कॉन्स्टिट्यूशन मध्ये असेल, असं कुठं लिहिलेलं आहे की पोलिसांसमोर पहिल्यांदा मर्डर जर झाला तर पोलीसवाले नंतर म्हणणार की आमचा तपास चालू? असं का? कशासाठी? कोणासाठी? कशामुळे? बर चला ठीक आहे. याच्यासाठी स्थानिक सरकार जे आहे बसलेलं, हे पण महत्वाचं आहे. पोलीस खातं हे होम मिनिस्ट्रीच्या हातात असतं, गृह खातं, बरोबर? गृह खात्यानं का काही केलं नाही? पालकमंत्र्यानं का काही केलं नाही? पालकमंत्र्यांना असेल, गृहमंत्र्यांना असेल, का काही केलं नाही? एवढे सगळे मॅटर तर होते. पोलिसांसमोर मारून टाकलं रे पोराला. त्यानंतर ज्या वेळेस प्रकरण हे उलगडीस आलं आणि नंतर ज्या वेळेस भरपूर त्या माणसाचे समर्थक असतील, मित्र असतील, घरचे असतील, या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी गेले, त्यावेळेस सांगण्यात आलं आमचा तपास चालू आहे. अरे मग ज्या वेळेस मर्डर होत होता त्यावेळेस काय केलं तुम्ही? कम ऑन यार. भ्रष्ट होण्याची एक सीमा असते, अंत असतो. आंबेडकर वाद्याचा अंत कृपा करून असा बघू नका कुणीच. एक आंबेडकरवादी, एक कॅडेट, एक आंबेडकरवादी कॅडेट 1 करोडच्या बरोबरीचा आहे. किती? 1 करोड, 1 CR. 1 CRच्या बरोबरीचा आहे एक आंबेडकरवादी कॅडेट. उच्च जातीच्या मुलीसोबत लग्न करून नंतर ती तिच्या माहेरी गेली असता, तिचा नवरा तिला पोलिसांसोबत तिला आणायला गेला असता, त्याची सर्व पोलिसांसमोर हत्या केली आणि त्याच्या समोर हत्यारे पळून गेले. प्रकरण गुजरातला झाले. गुजरातमध्ये कोण पॉलिटिक्स आहे? Who is the politician people inside of Gujarat? You know very well and that I know very well. तरीही मग असं काही गोष्टी होतात. मेरे भाइयों और बहनों, मेरे भाइयों और बहनों, तुमची अशीच कुपाटी लावतो. आता हे असंच झालं ना. हे बाहेर देशामध्ये दाखवायचे बुद्धांच्या पाया पडायचं, आणि इथे भारतामध्ये बौद्धांवर झालेला अन्याय याला कान निराळ करायचं. असं का? तुम्हा सर्वांना निवडून देण्यामध्ये बौद्धांचा पण तितकाच हात आहे ना. तितकाच हात आहे ना. मग
मग तुम्ही करोडो खरबो तुम्ही फक्त जेवायला घालता. लॅपटॉप चालू आहे, तुम्हाला लगेच दाखवू शकतो, पण मित्रांनो, लॅपटॉपवर नाही तर मोबाईलवर मी इकडं दुसऱ्या लाईव्ह आलेलो आहे. नाही तर तुम्हाला लगेच मायनर स्क्रीन करून तुम्हाला दाखवलं असतं. त्यांना म्हणजे खायला करोडो खरबो, लिव्हिंग लाईफ, लिमिझिन्स मध्ये फिरणं. मित्रांनो, 30-30 करोडची लिमिझिन्स असते, त्याच्यामध्ये फिरायचं का? बरं चला फिरा बाबा. आहेत कोणतरी देशाचे फिरतायत, मोल गोर गरीब मोल मजुरी करून खाणाऱ्यांनी खाण्यापिण्याच्या पाठीमागे, ह्या पेनच्या पाठीमागे देखील जे जीएसटी भरलेली आहे ना, ते रक्त शोषण करून तुम्ही करोडो खरबोचे जे खाताय पिताय, करोडो खरबोचे जे गाड्यामध्ये फिरताय ना, ते जास्त दिवस नाहीये. जास्त दिवस नाहीये. आंबेडकरवादी प्रत्येक जगामध्ये प्रत्येक एका देशामधला आंबेडकरवादी आता जागा होणार आहे, आणि तो झालाच पाहिजे, आणि होणारच. मी म्हणतोय म्हणून नाही, पण होणारच. शेवटी बाबासाहेब म्हणलेच होते रे, संविधानाविषयी बोलले होते की संविधान कितना भी अच्छा क्यों ना, संविधान कितना भी क्यों ना अच्छा क्यों ना हो, आखिर में वो बुरा ही साबित होगा जब उसको चलाने वाले बुरे लोग होंगे. और संविधान अंत में अच्छा ही साबित होगा, कुछ भी क्यों ना करके लो, कुछ भी क्यों ना करके लो, संविधान अंत में अच्छा ही साबित होगा जब उसे चलाने वाले अच्छे हो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणं महत्वाचं आहे. म्हणत नाहीये मी तलवारी काढून रस्त्यामध्ये उतरा किंवा उतरू, नाही रे. स्वतःच स्वराज्य बनवण्याची अपेक्षा सोडलीये का? आणि जर सोडली असेल तर तुमचा जगून फायदा नाही, मारून जा. शेंबडेपणात असला जमणार नाही. नको ते लोक तुमच्या उरावर येऊन बसलेले आहेत. अरे किती अत्याचार होत आहेत ते एमपीयूपी मध्ये. बरं ते सोडा बाबा, माझ्या महाराष्ट्रात किती अत्याचार होत आहेत. हा भारत देशच माझा आहे आणि मी भारत देशाचा आहे, पण मी जिथे राहतो पहिल्यांदा मी तिथं प्राधान्य दिलं पाहिजे असं मला वाटतं. मी महाराष्ट्रात राहतो. मी महाराष्ट्रापुरतं मर्यादित बोललो नाहीये, भारतापर्यंत बोललेलो आहे. पण महाराष्ट्रात मध्येच किती अन्याय अत्याचार एवढे होत आहेत, यावर कुठलाच राजकारणी नेता कुठल्याच स्पीच मध्ये बोलत नाही. मित्रांनो, 90 दिवस झाले, म्हणजेच 3 महिने झाले, प्रत्येकाच्या स्पीचेस, प्रत्येकाचं पुस्तक, हे ते नॉर्मल मजकूर, मोठे मजकूर, शॉर्ट, लॉंग शॉर्ट्स, नॉर्मल शॉर्ट्स, सगळ्या स्क्रीन शॉट्स चालले आहेत, पसरले आहेत, बघितले, पाहिले, वाचले. कुठंच मला दिसलेलं नाहीये की बौद्धांवर हा असा अन्याय झालेला आहे म्हणून इथे स्पेशल फोर्स तैनात करण्यात येणार आहे, आणि ती स्पेशल फोर्स तशीच तिथं राहणार आहे का? बजेट नाही का महाराष्ट्राकडे? समाज कल्याणच्या एवढ्या मोठ्या फाईल आहेत. अरे शिमड्यांनो, असं भटकल्यासारखं वागू नका रे, असं भटकल्यासारखं वागू नका, शेंबड्यासारखं नका करू. समाज कल्याणच्या एवढ्या फाईल आहेत, तुम्ही एका तरी मजुरापर्यंत, एका तरी विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही पोहोचवल्यात का?
आडनाव काय बाबा याचं? कांबळे. चल रे, फाईल मंजूर होत नाही तुझी. चाल सारा. ठीक आहे. आडनाव काय बाबा तुझं? बनसोडे. गायकवाड. हे ते आडनावावरून आयडेंटिफाय करणार का? नो, दॅट्स मीन्स who the you are? Who the hell are you, man? Not who are. Who the hell are you? Huh? Who the hell are you? I ask you, who the hell are you? एक फाईल एका स्टुडंट पशी जात नाही. एक फाईल. जास्त अभ्यास करायला टाइम नाही भेटला मला, बाकीच्याच गोष्टी बघाव्या लागल्या. त्यामुळे समाज कल्याण मधल्या फाईल ज्या आहेत त्या विद्यार्थ्यापर्यंत बाबा चला तुम्ही मोल मजुरी करून खाण्याच्या अगोदर मुलांना तुम्ही हे शिक्षण घेतलेलं आहे ना. यू हॅव द टेक्निकल नॉलेज. यू हॅव अ टेक्निकल नॉलेज. तुम्हाला आम्ही हे प्राधान्य या गोष्टीमध्ये देऊ. तुम्हाला जर टेक्निकल नॉलेज असेल तर आम्ही तुम्हाला या गोष्टीमध्ये प्राधान्य देऊ आणि तुम्हाला एवढं लोन तुम्हाला देऊन तुम्हाला सक्सेसच्या सीडीनं पुढे चालवण्याचा प्रयत्न करू. म्हणला तसं कधी? सगळेचे सगळे भ्रष्ट आहेत. सगळेचे सगळे भ्रष्ट आहेत. भ्रष्ट. अर्थ कळतोय का? मी काय बोलतोय त्याचा अर्थ कळतोय का? कळलं पाहिजे. आणि कळत नसेल तर कळवून घेतलं पाहिजे. हीच वेळ आहे मित्रांनो. आत्ताची जर वेळ गेली तर खोटं सांगत नाही, अक्षरशः फाशी घेऊन मरण्याची वेळ येईल. अक्षरशः फाशी घेऊन मरण्याची वेळ येईल. वेळ. माया बहिणी रस्त्यावर व्यवस्थित चालू शकणार नाही, जे की आत्ता पण चालूच आहे रे. आत्ता पण चालूच आहे. माया बहिणी व्यवस्थित रस्त्यावर चालूही शकणार नाहीत. तुम्हाला चांगल्या ठिकाणी जॉब भेटू शकणार नाहीत. आणि सध्या पण ते चालू आहे. काय चालू आहे हे? प्रायव्हेटीकरण, प्रायव्हेटीकरण, प्रायव्हेटीकरण. व्हॉट दॅट डॅश 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 डॅश. प्राइवेटीकरण. मेरा भाई और बहनों, मैं प्रायव्हेटीकरण करूंगा. अरे कशाला पाहिजे बाबा प्रायव्हेटीकरण? पोरग ती वयाच्या 18व्या 19व्या वर्षापासून 21व्या वर्षी ग्रॅज्युएशन कंप्लीट होत आहे. कोणता मुलगा वयाच्या 15व्या 16व्या वर्षापासून अभ्यास करतो ते वयाच्या 30व्या वर्षापर्यंत कधी कधी त्याला रँक भेटतो, नाही भेटत. आणि जर भेटला आणि तो तिथं लागला तर तू त्याचा प्रायव्हेटायझेशन करणार का? प्रायव्हेटीकरण करणार? माणूस एक गव्हर्नमेंट जॉब का बघतो? काय कारण आहे? का बघतो? तिथं पण जातीभेद व्हावा म्हणून. किती जातीभेद करायसारखे काय आहे? काहीतरी लिमिट, सीमा काहीतरी असते. प्रायव्हेटीकरण माहिती आहे बौद्धांकडे जास्त, म्हणजे ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे आहेत. मी असं म्हणणार नाही की सर्वच जण म्हणजे दारिद्र्य रेषेखाली आहेत, असं म्हणणार नाही. पण भरपूर जण आहेत. त्यांना काय करायचं? तो मुलगा वयाच्या 22व्या 23व्या 24व्या वर्षापर्यंत जर घासून घेत असेल आणि त्याला रिझल्ट काय भेटतो? बरं कशासाठी? म्हणजे आपण गव्हर्नमेंट जॉब कशासाठी करतो? की बाबा आपल्याला एक सिक्युरिटी भेटावी. सिक्युरिटीच नाही ना मित्रांनो. प्रायव्हेटीकरण झाल्यास काय सिक्युरिटी भेटणार आहे? प्रायव्हेटीकरण झाल्यास सिक्युरिटी काय भेटणार आहे? काहीच नाही. त्यामुळे
सर्वांना फक्त एकच विनंती आहे, आंबेडकरवादी कोण आहे, कसा आहे, कसं राहतात, कसं वागतात हे बघा. आंबेडकरवादी बना, ऍक्च्युअल मध्ये बनला पाहिजे. हे जातीभेद, हे ह्या त्या गोष्टी आता तुम्हाला बुद्धीनं विचार करायला हवा, नक्की हृदयातून. इमोशनल होऊ नका. डोंट बी ए इमोशनल फूल्स, यू फूल. इमोशनल फूल्स बनल्यास फक्त एकच होतं, ते म्हणजे आपली बर्बादी. दुसरं काहीच होत नाही. ओके, इतका टॉपिक हा बस झाला, ओव्हरडोस व्हायचा. ठीक आहे. नितीन राजू आगे, वय वर्ष 17, याला खर्डा अहमदनगर येथे याला शाळेत जाऊन मारहाण करण्यात आली व वीटभट्टीवर नेऊन त्याची हत्या करण्यात आली. 7 वर्ष अगोदरचं मॅटर. नितीन राजू आगे, नाव लक्षात घ्या. नितीन राजू आगे, वय वर्ष 17, याला खर्डा अहमदनगर येथे याला शाळेत जाऊन मारहाण करण्यात आली आणि वीटभट्टीवर नेऊन त्याची हत्या करण्यात आली 7 वर्ष अगोदर. आणि 7 वर्षानंतर आताही काही जातीभेदी मॅटर घडलेले आहेत. म्हणजे क्रांती कुठं आहे, विकास कुठं आहे? आला डबल विषय तिथेच, विकासावर क्रांतीवर. कुठे आहे क्रांती? आहे क्रांती? नाहीये क्रांती. ठीक आहे, क्रांती झालेली नाहीये थोडक्यात, आणि विकास पण झालेला नाहीये. दॅट इज द विकास. ही इम्प्रुव्हमेंट पाहिजे. ठीक आहे. आता एक विचार करण्याची गरज आहे. ज्यावेळेस नितीन राजू आगे हा 17 वर्षाचा मुलगा शाळेमध्ये होता, तर शाळेमध्ये जर त्याला मुलं मारायला आले असता किंवा कुठले पर्सन्स त्याला मारायला आले असता, सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा कुणी रोख दिली पाहिजे? रोख कुणी दिला पाहिजे? प्राध्यापकांनी, तिथल्या टीचर्सनी, राईट? प्रिन्सिपल असतील त्या प्रिन्सिपलनी, राईट? पण जर तिथले सरच जर त्याला म्हणत आहेत की शाळेत भांडण तंटा जर होत असेल तर शाळेचे मुख्याध्यापक किंवा तेथील शिक्षक यांनी त्या भांडणाला रोख लावणे महत्वाचे आहे की नाही? पण तोच तिथलचा शिक्षक म्हणतो त्याला, शाळेत भांडणं करू नका, बाहेर जाऊन काय करायचं ते करा. जर तो शाळेतला मुलगा नसता तर हे शब्द मी चला म्हणलं असतं, ओके, त्याची रिस्पॉन्सिबिलिटीच नाहीये. मग या प्रकरणामध्ये तो शिक्षक पण तितकाच कारणीभूत नाही का? अरे बाबा, तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती. मायबाप तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटीवर तर तिथं पाठवतात ना. तुमच्या म्हणतो बाबा, शिक्षक आहेस ना, कसं का असं ना, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर मायबाप तिथे पाठवतात ना शाळेमध्ये, की बाबा माझं इथं लेकरू व्यवस्थित राहील, सुखरूप राहील, ठीकठाक राहील, अभ्यास करत. काय चुकायलं तर सर लोक जे आहेत, प्राध्यापक जे आहेत, त्याला ते सांगतील. इथं तर चांगलंच सांगितलेलं आहे, बाहेर नेऊन काय करते ते करा. मी दोषी कोण आहे हे म्हणत नाही, दोषी तर आपले आपणच आहेत. लास्टला जाता जाता सांगून जाईल, एक 5 मिनिटं आणखी विचार करण्याची गरज आहे. तिथला प्राध्यापक जर म्हणत आहे, तिथला मुख्याध्यापक, प्राध्यापक, वडेवर, की बाबा तुम्हाला भांडणं करायची तर बाहेर जाऊन भांडणं करा, हे बरोबर नाही असं मला वाटतं. मला काही वाटू शकतं ना, मला हक्क दिलाय संविधानानं, मला वाटू शकतं काही, मी विचार मांडत आहे माझा, संविधानानं हक्क दिलेला आहे मला. एम आय राईट? मे बी नॉट 100%. Yeah. विचार करण्याची गरज आहे मित्रांनो. ओके, ही पॉइंट इथंच थांबवतो मी. लांबेल, रात्र पुरणार नाही. बोलण्यासाठी भरपूर आहे, दिमाग भ्रष्ट व्हायला हळूहळू. बोलण्यासाठी भरपूर आहे, दिमाग हळूहळू भ्रष्ट होत आहे. कारण कळलंच असेल. ठीक आहे, माझा 5वा पॉइंट, लास्ट पॉइंट आहे. सध्याचे सरकार गरिबीसाठी लढत आहे की गरिबांच्या विरोधात लढत आहे? पॉइंट बी नोटेड, मिलॉद. पॉइंट बी नोटेड. सध्याचे सरकार
गरिबांसाठी लढत आहे की गरिबांच्या विरोधात लढत आहे? गरीबी नहीं गरीबों को हटाओ, मेरा भाइयों और बहनों, इनका नारा ये है क्या? गरीबी को नहीं गरीबों को हटाओ। कोरोनाच्या नावानं थोतांड मांडला, पुण्यामध्येच होतो. निव्वळ न्यूज चॅनलला भपक्या येत होत्या, भपक्या, धुप धुप धुम, सद्दाम बॉम्ब फुटला. साधीशी गोष्ट आहे यार, सायन्सचाच विद्यार्थी आहे मी. कुठल्या पेशंटला ऑक्सिजन तुम्ही लावला ज्याला की ऑक्सिजन लावायची गरज नाही? मी स्वतः कित्येक तरी कोरोना पेशंटला खांदा दिलेला आहे, येऊन गेलेलो आहे, उचललेला आहे, बसलेलो आहे, उठलेलो आहे, त्यांना मोटिवेट करण्यासाठी त्यांच्या जवळ गेलेलो आहे. त्याच्यातले बरे पण झाले आणि जे भित्रे होते ते मेले पण, आणि जे वयस्कर होते ज्यांचे की ऑलरेडी 2-3 बायपास झाले होते गेले निघून ते माणसं. प्रॅक्टिकल. माझ्या घरामध्ये ऑलरेडी बीपी पेशंट आहे, माझ्या फादरलाच आहे. आमच्या आईसाहेब वरच्या दवाखान्यामध्ये, म्हणजे आमच्या इथं हॉस्पिटलला जॉबच करतात तिथेच. कारस्थान, कट एवढं नका रे रचू. जे सरकार आहे ना सध्या, एवढं रचू नका. तुमचं नाव घ्यायची देखील तुमची लायकी नाहीये. तुमचं मी नाव यावं, मीच नाही तर कुठल्याही कट्टर आंबेडकरवाद्याने तुमचं नाव यावं, एवढी तुमची लायकी नाहीये. काय जातीभेदाचे मॅटर करणार तुम्ही, करायला लावणार तुम्ही. भीमा कोरेगावचं मॅटर करणार तुम्ही, सूत्र हलवणार तिकडे तुम्ही, दगडफेक करणार तुम्ही, हत्याकांड करणार तुम्ही, आणि वोट देणार आम्ही. प्रत्येक एका जाती धर्मातल्या लोकांना एकच बोलतोय, डबल बोलतोय, वारंवार बोलतोय, सांभाळून वोट द्या. मेरा भाइयों और बहनों, अभी संभल के देना वोट. Don't be a misunderstanding man like this. Vote, vote. I'll call you vote. पेट्रोल कसं झालेलं आहे हे जे गाडी चालवतात किंवा चालवत नाहीत त्यांना सांगायची गरज नाहीये. काय रे बाबा, ऍक्च्युअल मध्ये आपल्याला पेट्रोल भेटतं कसं? इराक, इराण समथिंग तिकडून आपल्याला 40 रुपये लिटर न जरी, चला ठीक आहे, खूप खालचं बोललो का? 40 रुपये आपल्याला 50 रुपये लिटर न जरी 10 रुपये वाढवतोय ना, 50 रुपये लिटर न जरी आपल्याला पेट्रोल दिलं ना, तरीही सरकार, तरीही आपल्या शासनाला परवडतं, तरीही आपल्या शासनाला परवडतं. 50 रुपये लिटरनं जरी पेट्रोल दिलं तरी आपल्या शासनाला परवडतं. मग का देत नाहीत तुम्ही म्हणत असता? मित्रांनो, एक विचार करा, एक छोटस गणित आहे. 114 रुपये पेट्रोल चालू आहे समथिंग सध्या, राईट? 114 रुपयाचं पेट्रोल आहे, तर एका पंपवाल्यानं एक टँकर आणलं, समजा एक, मला माहित नाही किती लिटरचं असतं ते, समथिंग 1000 लिटर आणलं, तर 1000 गुणिले 115, हाऊ मच इज दॅट? 1000 गुणिले 15, 115 रुपये लिटर पेट्रोल किती झाले? लाखो रुपये 1000 लिटर मध्ये भेटतात. लाखो रुपये, बरोबर आहे?
सरकारला परवडत नाही. आमच्या अंबाजोगाईमध्येच नाही म्हणलं तरी एक, इथे एक, खाली 2, 3, 4, हा 5, वरी 6 पेट्रोल पंप आहेत आमच्या इथे. तर अंबाजोगाईमध्ये 6 पेट्रोल पंप आहेत. एका पेट्रोल पंपाची कमाई 20 लाख रुपये. त्या 20 लाखामधले 5 लाख पेट्रोल पंप मालकाला जरी गेले तरी किती झाले? नॉट अ जोक ना यार. मित्रांनो, मोबाईल प्रत्येक जण वापरता. मोबाईलवर लिहिलेलं असतं GST, गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स. तुम्ही पे करता आणि त्या गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स न सगळ्या म्हणतोय मी, केंद्रामधला असेल, महाराष्ट्र शासनाचा असेल, सगळ्या नोकरदाराची गव्हर्नमेंटची पेमेंट होते. त्यात कंपन्या इन्व्हॉल्व नाहीत. कंपनी स्वतःचा मुनाफा करते आणि स्वतःच्या मुनाफ्यामधून थोडं डिवाइड त्यांच्या एम्प्लॉय मध्ये करत असते. टॉपिक फार लांबतोय मला माहिती आहे. करा थोडीशी झळ सहन करा. 5 वर्ष झळ सहन करू शकता ना तुम्ही. 5 वर्ष झळ सहन करू शकता. पेट्रोल मागलेलं आहे, डिझेल मागलेलं आहे. रस्त्यानं जर चालतात तर पूर्ण मसाज होते. रस्त्यानं चालताना 4 व्हीलर घेऊन जात तुम्ही, रोल्स रॉयल्स किंवा मी रोल्स रॉयल्स घेऊन चालू शकत नाही. फॅन्टम वगैरे करोडोची गाडी. ज्याच्यामधून की आपल्याला दणकाच बसणार नाही असले रस्ते. चॉपर मधून फिरणाऱ्या मरा भाई और बहनों, इनको क्या पता कि रास्तों के खड्डे क्या होते हैं. पता नहीं है इनको पता नहीं है. हसू येले मला, कारण आता ती डबल लोक येणार आहेत मित्रांनो. जर टॉपिक इथं आलेलाच आहे, सध्याचे सरकार गरिबीसाठी लढत आहे की गरिबांविरोधात लढत आहे. जर सध्याला आलेलंच आहे सरकारचा विषय, तर बोलू इच्छितो काय विकास झालेला आहे रे. बरं चला, तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत असेल, तुम्हाला काय विकास झालेला आहे रे मित्रांनो? 0. सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इथे फाईल्स असतात. फाईल्स दॅट मीन्स अनुदान म्हणजे पैसे, अनुदानित पैसे, अनुदानित अमाऊंट असते. किती जणांना त्या गोष्टीचा लाभ उचललेला आहे आणि लाभार्थी बनलेले आहेत? मे बी 0.10% असतील पूर्ण भारतामध्ये. 0.10% मे बी. आणखीन महत्वाचं 0.10%. शाळा बंद केल्या रे. शाळा, कॉलेजेस बंद केले. काय तर कोरोना आहे. तुम्ही म्हणता ना, तर ह्याला काय लय माहित आहे का? हे का कुठला सायंटिस्ट आहे का? एक सायंटिस्ट आहे, त्याचं नाव लक्षात नाहीये माझ्या. खूप दिवस झाले ते पण वाचून. सध्याला याच्यामध्ये आहे, वाचत आहे, हेच करत आहे. रिसर्च चालू याच्यावरतीच. तो सायंटिस्ट म्हणतो की जोही ह्या लसी घेईल तो 20 वर्षामध्ये मरून जाणार आहे. आता हे खरं आहे का? जर तो सायंटिस्ट म्हणत आहे की बाबा जोही या लस घेईल कोरोनाच्या तो 20 वर्षामध्ये मरून जाईल, हे खरं आहे का? माझा प्रश्न आहे. मी म्हणतोय का मरेल? नाही. माझा हा प्रश्न आहे, मरेल का? मग काय गॅरंटी या 2 लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही? आहे गॅरंटी, वॉरंटी आहे? हाव सम प्रूफ्स? नो ना. लेट इट बी देन. गो टू हेल्थ. सांगू नका आम्हाला घ्या म्हणून.
प्रिमॅसिबल करू नका ते घ्या म्हणून. अरे ज्याची त्याची इच्छा आहे. नव्हे ज्याची त्याची इच्छा आहे. एक मिनिट, काहीतरी कमेंट आहे, लेट्स चेक. 2 मिनिटं. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे जीएसटी, याला गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स पण म्हणतात मित्रा. यू हॅव टू स्टडी दिस. स्टडी करायला हवी. मी हे काय लावलेलं आहे हे माहिती करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुला या गोष्टीचा अभ्यास असणं महत्वाचं आहे. या गोष्टीचा अभ्यास असणं खरंच खूप महत्वाचं आहे. कारण जेही काही समाजामध्ये काही गोष्टी होत आहेत ते मी करेल, हा करेल, तो करेल, तो येईल ना, करेल ना ते, असं म्हणायच्या अगोदर स्वतः करणं महत्वाचं आहे. त्यासाठी आलेलो आहे आणि त्यासाठी बोलत आहे. ओके. गुड्स सर्व्हिस टॅक्स. कॅन यू टोल्ड मी इन मराठी प्लीज? गुड्स कुठं लागतात? गुड्स सर्व्हिस टॅक्स कुठं लागतो आणि गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स कुठं लागतो हे माहिती आहे? ठीक आहे, चला जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. माहिती असेल नसेल वॉडेवर. खास करून तर मी या कमेंटला उत्तर नाहीच द्यायला पाहिजे होतं. दॅट इज इट. महत्वाचं तर आता हे आहे की इतक्या या गोष्टी सध्याला घडत आहेत, घडलेल्या आहेत, चालू आहेत. आणि आता आवाज येत नाहीये का? आवाज येतोय का? आवाज येतोय का मित्रांनो? आवाज येत आहे का तुम्हाला? आवाज येत असेल तर मला फक्त येस म्हणून कमेंट करा. येतोय? ओके, थँक्यू. तर टॉपिक हा आहे, जेवढेही काही अंबाजोगाई, मी अंबाजोगाई पुरतं बोलतोय सध्या, अंबाजोगाई मधले जेवढेही काही खेडेपाडे आहेत, जेवढेही काही लगत जे की अंबाजोगाईच्या ज्युरिडिक्शन मध्ये येतात, जेही काही इथले नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, खरंच त्यांना कामं केलेले आहेत का? त्यांना काम केलेली आहेत तर काय काम केलेली आहेत, कशी कामं केलेली आहेत, कशा प्रकारची कामं केलेली आहेत, तो प्रकार काय आहे हे माहीत करणं महत्वाचं आहे. माहीत करून घेणं हेही महत्वाचं आहे. त्यासाठीच आपण लाईव्ह येऊन बोलत आहे. या आपल्या लाईव्ह प्रोग्राम मध्ये जेवढं होईल माझ्याच्यानं तेवढं मी बोलत आहे. नंतर कधीतरी येऊया लाईव्ह. नंतर अचानकच, म्हणजे कसं, जवळपास मला तर लाईव्ह येतो म्हणत 1 वर्ष लागलेलं आहे. 1 वर्षानंतर मी लाईव्ह आलेलो आहे. तुम्हाला आठवतं का प्रवीण तरडेचं काहीतरी एक मॅटर झालं होतं? त्यानं संविधानावर त्यांचा गणपती बाप्पा बसवला होता आणि नंतर मिशा पिळत काहीतरी त्यांना माफी वगैरे मागितली होती. तर त्यावेळेस एक लाईव्ह आलो होतो मी. तर त्यामध्येही भरपूर जणांना म्हणजे ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. अरे यार, ट्रोल करा यार, ट्रोल केलं पाहिजे, ट्रोल केलं पाहिजे, तुम्ही मला बोललं पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. या सगळ्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि आता बघा, आता एक कसं आहे, ज्या वेळेस म्हणजे एक आंबेडकरवादी सक्सेसच्या दिशेने जातो ना, तर त्याला रोखण्याचं काम केलंच जातं. चला ठीक आहे, नॉट एन इश्यू अबाउट इट. महत्वाच्या मुद्द्यावर येतो मी. तर नगरसेवक, नगराध्यक्ष, इथलचे आमदार, खासदार जेही असतील, जे ज्युरिडिक्शन मध्ये आपलं ज्युरिडिक्शन त्यांच्या अंडर ज्यांच्याही येत असेल, त्यांना काय काम केलेले आहेत का? सुशिक्षित बेरोजगारांसाठी काही कामं केलेली आहेत का? जेही काही म्हातारे माणसं आहेत त्यांच्यासाठी पेमेंट, जी पगार असते मधली, ती चालू केलेली आहे का? नाही केलेली चालू का? भरपूर आमच्या गल्लीतलेच, माझ्या कॉलनी जी आहे इथलचेच भरपूर असे काही उदाहरणं आहेत ज्यांना की नाही पेमेंट चालू. मित्रांनो, नाहीये. महत्वाचं आहे, बरोबर? हे महत्वाचं आहे.
या गोष्टीविषयी तर मला एवढंच बोलायचं होतं. बाकी तुम्ही जाणते आहात, बरोबर, जाणते आहात तुम्ही. जाणते असल्यामुळे आम्ही नाही बोलत तुम्हाला जास्त काही. महत्वाचं जेवढं आहे तेवढं बोललेलो आहे. आणि महत्वाचं लक्षात घ्या, आपण पॉइंट कोणते कोणते तुमच्या समोर मांडलेले आहेत बघा. शिस्त व संघटना हेच आपल्या पक्षाचे ध्येय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे वाक्य आहे, ज्यावर की मी थोडंसं बोललेलो आहे. जेही लोक आपण निवडून दिलेली आहेत त्यांनी काय काम केली आहेत यावर एक आपण थोडं बोललेलो आहे. एका स्वाभिमानी स्वावलंबी आंबेडकरवादी माणसाला कसे संपवले जाते यावरही आपण थोडंसं बोललेलं आहे. जेवढेही महाराष्ट्रामध्ये बौद्धांवर जातीभेद झाला आहे, हत्याकांड झाले आहेत, त्यांना न्याय मिळाला आहे का यावरही आपण बोललो आहे. सध्याचे सरकार गरिबीसाठी लढत आहे की गरिबांच्या विरोधात लढत आहे यावर सध्या बोलायचं चालू आहे. बघत बघत पेट्रोल 200 होईल असं वाटतं मला. लवकरात लवकर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आपला माणूस संसदेत असला पाहिजे. आपला माणूस नगराध्यक्ष, नगरसेवक असला पाहिजे. आपला माणूस शासनात असला पाहिजे. शासन चालवणारा पण असला पाहिजे. समजून घ्या. खोट्या नाट्या केसेस टाकल्या जातात कधी कधी. या गोष्टीकडेही लक्ष असलं पाहिजे. वी हॅव टू एक्झॅक्टली फोकस ऑन दॅट. आणि जेही काही लोक आहेत, आय कॉल इट टू दॅट पीपल शेमडे पर्सन्स. फेवरेट वर्ड, दॅट इज माय फेवरेट वर्ड, शेमडे पर्सन्स. बघाच रे तुम्ही, आता ते येतात, तुमच्या हातापाया पडणार. वाटलंच तर हातापाय तोडण्याची पण ताकद त्यांच्यात आहे, पण आपण काही करू शकत नाहीत का? करोडो खरबो आहेत आपल्याकडे. घरातला एखादा IAS IPS आहे आपल्याकडे. जज आहे आपल्याकडे. नो, करून खाणारे लोक काय करणार? चला बाबा, व्हिडिओ बघणाऱ्यापैकी कोण असेल कुठला म्हणजे बलाढ्य वगैरे असू शकतो, प्रेस्टीज, व्हेरी बिग पर्सनॅलिटी, बट व्हॉट अबाउट द लेबर पर्सन? लेबर, दॅट्स मीन्स मजूर वर्ग. बीड हा कामगारांचा जिल्हा आहे असं म्हणलं जातं. आणि भारत हा कृषी प्रधान देश आहे असंही म्हणलं जातं. आणि कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांच्या हान्या पण खूप होईल्यात हे पण मानलं जातं. आणि हे रियालिटी आहे. भाषा पण घेतात शेतकरी लोक. तर त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्या ज्युरिडिक्शनच्या एरियामध्ये आपले आपले नगरसेवक असतील, आमदार, खासदार, नगर अध्यक्ष असतील, हे काय काम करत आहेत, ह्यांचं काय काम आहे, ह्यांची कार्यश्रेणी काय आहे हे माहिती केलं पाहिजे. या गोष्टीचा फॉलोअप घेतला पाहिजे. या गोष्टी सर्वपणे माहिती करून त्यावर काहीतरी पाऊल उचललं पाहिजे मित्रांनो. याशिवाय काहीही कळणार नाहीये आपल्याला आणि काही समजणार उमजणारही नाहीये. पुढे जायचंय, मग कसं जायचंय? दॅट इज टोटली डिपेंड अपॉन आवर सेल्फ. टोटली ब्रुटल लोक आहेत हे. खरंच खूप ब्रुटल लोक आहेत हे. फक्त मी असं लाईव्ह येऊन बोलत आहे. कदाचित यानं एक 5-10 लोकांवर पण जर समजा काही फरक पडला तरी ठीक आहे. मी असं नाही म्हणत माझ्या सोबत या, आपण काम करू, आपण समाजामध्ये काहीतरी क्रांती घडवण्याचा प्रयत्न करू. आपल्या अभ्यासासोबत, आपल्या कामासोबत, आपल्या घरच्या सोबत या सगळ्यांना टाइम देऊन नंतर आपला जो एक एक्झॅक्ट वेळ आहे तो वेळ आपण चळवळीला देऊ. चळवळ म्हणजे काय, आंबेडकरवाद काय आहे हे सांगणे, आंबेडकरवाद पटवून सांगण्याचं काम करणे. चळवळीचे भरपूर प्रकार आहेत. पण चळवळ म्हणजे कुणाचे वाढदिवस करणे हे नाही, कुणाचं काय करणे, कुणाचं काय करणे हे नाही.
चळवळ म्हणजे बौद्धिक चळवळ आहे, ब्रेन. तर हा लास्टचा जो टॉपिक आहे, सध्याचे सरकार गरिबीसाठी लढत आहे की गरिबांच्या विरोधात. हे तर तुम्हाला माहितीच आहे, गरिबांच्या विरोधात की गरिबी सोबत लढत आहे, काय होत आहे काय नाही. हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण फक्त या सर्व याच्यामध्ये तुम्हाला काय गोष्टी कळलेल्या आहेत काय नाही हे पण महत्वाचं आहे. आणि या सर्व याच्यामध्ये एक म्हणजे नाही रे, म्हणजे शब्द फुटत नाहीत तोंडातून माझ्या. कसं ते खूप वेगळे शब्द आहेत, ते लागतील खूप शब्द, आणि लागले तरी काय प्रॉब्लेम नाही, मी बोलतोयच लागण्यासाठी. लाईव्ह कशाला लागण्यासाठी. तर कसं आहे, एक कट्टर आंबेडकरवादी जो आहे, ठीक आहे, इथपर्यंत मला एवढंच बोलायचं होतं, इतकंच बोलणार आहे मी. एक कट्टर आंबेडकरवादी जो आहे, आता मी पॉइंट नंबर आपला यावर जर थोडस बोलत आता थांबूया आपण. पॉइंट नंबर 3, एका स्वाभिमानी स्वावलंबी आंबेडकरवादी माणसाला कसे संपवले जाते. पॉइंट नंबर 3 एक वेळेस त्याच्यावर येऊया आणि थांबूया. तर एक आंबेडकरवादी माणूस काय म्हणतो बघा, कि अंधों के बस्ती में आईना ढूंढ रहा हूं मैं. साथियों, अंधों की बस्ती में आईना ढूंढ रहा हूं मैं, आजकल इंसानों में इंसान ढूंढ रहा हूं. कि अंधों की बस्ती में आईना ढूंढ रहा हूं मैं, अंधों की बस्ती में आईना ढूंढ रहा हूं मैं, साथियों आजकल इंसानों में इंसान ढूंढ रहा हूं मैं. पागल हूं मैं जो सोचता हूं कि पीतल भी सोना हो जाएगा. दैट इज रियलिटी. पागल हूं मैं कि सोचता हूं पीतल भी सोना हो जाएगा, क्योंकि बेईमानों की बस्ती में, इन राजकारणियों के बेईमानों की बस्ती में एक ईमानी इंसान ढूंढ रहा हूं मैं. माइंड इट, यू हैव टू माइंड इट. ईमान, इज्जत, रिस्पेक्ट सर्वांना असायला हवी. आंबेडकरवादी जगणं म्हणजे स्वाभिमानीवाने जगणं आहे, आणि स्वाभिमान महत्वाचा आहे. नुसतं स्वाभिमानावानी जगणं आणि काहीच न करणं हे पण चुकीचं आहे. सगळ्यात महत्वाचं शिक्षण पण आहे मित्रांनो. आता नॉर्मल चर्चा चालू आहे, जेवढं बोलायचं तेवढं झालेलं आहे, नॉर्मल चर्चा आहे. शिक्षण पण महत्वाचं आहे, कारण एक माझ्या नजरेमध्ये मला असं वाटतं की शिक्षण नसलेली व्यक्ती, पर्सनल घेऊ नका कोणी, घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाहीये, मग शिक्षण करायचं ना. माझ्या असेच प्रॉब्लेम होते, तसेच प्रॉब्लेम होते. अरे बाबा, बाबासाहेबाचे तुझ्यापेक्षा लय जास्त प्रॉब्लेम होते, नको सांगू. घ्या बस, चल शेंबड्या, बोल नको काय, आणि कमेंट पण करू नको काय. जर तुला जर काही वाटत असेल की बाबा माझं तर शिक्षण झालं नाही, हे असं कसं बोलतोय पोरगा, पोरगा तसाच बोलतो बाबा. शिक्षण नसलेली व्यक्ती ही बिनशेपटाच्या शिंगावाल्या पशु समान असते, असं माझं म्हणणं आहे. असं व्यक्ती खूप वेगळं आहे. जाता जाता एक काम करूया, एक कवी आहेत, त्यांची कविता सादर करतो तुमच्या समोर आणि रसा घेतो. त्या अगोदर एक दोन शब्द बोलतो. मित्रांनो लक्षात राहू द्या, बी सिरियस. आंबेडकरवाद्याला खरंच असं संपवलं जातं रे. त्याला फालतू गोष्टीमध्ये विलीन करून, कुठला तरी एखादा मित्रसंघ बनवून, कसला तरी संघ बनवून, फालतू काहीतरी गोष्टी करून त्याला मध्ये ओढलं जातं. बाबा तू माझा, आमचा टमका, असा तसा, तू भाई. पण तसं मित्रांनो काहीच नसतं एक्झॅक्टली. तिथूनच खास बरबादी व्हायला चालू होते. पॉइंट टू पॉइंट आपण सब्जेक्ट्स मानलेले आहे. काही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता. हे बरबादीची लक्षणं आहेत,
यावर मी जे बोललोय, बरबादीची लक्षणं काय आहेत, आंबेडकरवाद्याला कुठं काय कसं काय केलं जातं, यावर तुम्हाला काही खोटं वाटत असेल, तुम्हाला प्रूफ पण दाखवतो. लवकरात लवकर स्टँड झालं पाहिजे, करिअर केले पाहिजे, आणि वोट मात्र विचार करून दिला पाहिजे. विचार म्हणजे असं तसं नाही, दीर्घ विचार करून दिला पाहिजे. आतापर्यंत या लोकांना काय केलं? थोडासा माझा आणखीन या गोष्टीवर अभ्यास चालू आहे. एके दिवशी नक्कीच मी आणखीन लाईव्ह येईल 1-2-3 महिन्यामध्ये. 2-3 महिने तर मला लागतीलच. ठीक आहे, ओके. कवी आहेत, त्यांचं नाव काय मला माहित नाहीये, सादर करतोय. श्वासात शेवटच्या डोळ्यासमोरून जीवन सारं धावून गेलं. मरता मरता सहज कळालं, जगणं मात्र राहून गेलं. जे कट्टर आंबेडकरवादी असतात, जे की समाजासाठी, समाजाच्या हितासाठी, यंगस्टरच्या हितासाठी, सर्वांच्या हितासाठी झटतात, त्यांचं जगणं राहतं, अपार कष्ट मेहनत जे करतात, त्यांच्यासाठी पण आहे हे. त्यांना डेडिकेट करतो म्हणजे मी तरी. श्वासात शेवटच्या डोळ्यासमोरून जीवन सारं धावून गेलं, मरता मरता सहज कळालं, जगणं मात्र. घरच्यांची स्वप्ने आज सारी एकदम होती चूर झाली. म्हणजे वाटतं ना, आंबेडकर चळवळीमध्ये काय होतं, आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना कोणते म्हणजे कुणाकुणाला घरच्यांना टाइम द्यायलाच भेटत नाही. घरच्याचे स्वप्न असतात, घरी येतील, बसतील, जेवण करतील सोबत, बसतील, उठतील, प्रेमाचे 2 शब्द बोलतील, बसतील. यामध्ये घरच्यांची स्वप्ने आज सारी एकदम होती चूर झाली, रडताना म्हणाले कोणीतरी, नियती किती क्रूर झाली. आता नियतीला क्रूर होण्यासाठी मजबूर मात्र ह्या राजकारणी लोकांनी केलं. आणि जळता जळता नंतर कळालं की जगणं मात्र राहून गेलं. माझं त्यातून जाणं त्यांना घोर लावून गेलं. माझं त्यातून जाणं त्यांना घोर मात्र लावून गेलं. आणि मरता मरता आणि जळता जळता सहज कळालं की जगणं मात्र राहून गेलं. बघा मित्रांनो, हसून सांगत आहे, बोलून सांगत आहे म्हणून काही वाटत नाहीये, कारण सिरियस मी होऊन तुम्हाला बोलणार नाहीये. या गोष्टी ज्या सिरियस होऊन तुम्हाला बोलायच्या आहेत ते मी बोललेले आहेत. नाव दिस इज टाइम टू ऍक्ट. ओके. लोकांमधला मान सन्मान यांना मी माझा म्हणालो. जय मग काय झालं? Hey, what's up, bro? What are you doing here, man? How are you? अरे मग जेवला का? हा मान सन्मान. अरे लग्नाला यायचं माझ्या, अरे वाढदिवस आहे बरं का, आमच्या यायचं बरं का, हा मान सन्मान. असं वाटतं लोकांना. लोकांमधला मान सन्मान यांना मी माझा म्हणालो. आयुष्यभर अपेक्षांचे ओझेच फक्त वाहतात. बघा, शब्दाकडे लक्ष असू द्या. लोकांमधला मान सन्मान यांना मी माझा म्हणालो. आयुष्यभर अपेक्षांचे ओझेच मात्र वाहत आलो. अपेक्षा, क्षणभंगूर अपेक्षा. अपेक्षा कोणाची कशी असते काही सांगता येत नाही ना. अपेक्षा. आणि नंतर शेवटी खांदे बदलत बदलत माझं प्रेत स्मशानात नेलं. शेवटी बघा काय म्हणतोय कवी, फार छान बोललेला आहे. शेवटी खांदे बदलत बदलत माझं प्रेत स्मशानात नेलं. आणि जळता जळता परत आठवलं, माझं जगणं मात्र राहून गेलं. माझं जगणं मात्र राहून गेलं. अशी कहाणी आहे एका कट्टर आंबेडकरवाद्याची.
तो जळतो. जिवंत असताना राजकारणी लोकांच्या द्वेषाने, मनुवादी लोकांच्या द्वेषाने तो जळतो, खपतो, बरबादी त्याची लोक करतात. समाजाला या गोष्टी कळायला पाहिजे. कारण आणि नंतर मग स्मशानात गेल्यानंतर जळता जळता पण एक कळतं त्याला, वैयक्तिक. अरेच्छा, आपलं स्वतःसाठी तर जगणं मात्र राहून गेलं. अरेच्छा, हे सरप्राइज्ड, हे सरप्राइज्ड. अरेच्छा, सगळं काही करत करत माझं जगणं मात्र राहून गेलं. कुठल्याही आंबेडकरवाद्याला ट्रोल करायच्या अगोदर विचार करून बोलत जा. कुठलाही असेल, तो चुकतोय, त्याला एकांतात जा, भेटा, बोला. मित्रा, भावा, सर, तुम्ही इथे तर चुकला, आणि त्यांना ते सांगा पटवून. हुशार असतील ते, देन डेफिनेटली दे विल अंडरस्टँड ऑफ युअर फिलिंग्स. पण त्यांना ट्रोल करणे, त्यांच्याविषयी अपशब्द वापरणे, हे चुकीचं आहे. कार्यकर्ताच म्हणून, चळवळीमधला कार्यकर्ताच म्हणून नाही. तर मित्रांनो, लक्षात घ्या की बाबासाहेबांविषयी या लोकांना भरपूर द्वेष आहे, आणि तुम्ही मात्र या लोकांना जवळ करता. मी म्हणत नाही लांब करा, मी म्हणत नाही जवळ पण करा, पण एवढं जवळ करता. समजून घ्या, वेळ गेलेली नाहीये, आणि ज्या दिवशी वेळ जाईल, ज्या दिवशी वेळ जाईल, त्या दिवशी तुमचा श्वास श्वासामध्ये राहणार नाही. एक वेळेस वेळ निघून गेल्यानंतर. एवढ्या सगळ्या काही बोललेल्या आहेत गोष्टी तुम्हाला मी. असं काही नाही सर्व ऐकल्या पाहिजेत, त्यावर काय अंमल केला पाहिजे. टोटली डिपेंड अपॉन युअर गाईज. तरी सर्व जेही काही म्हणजे माझ्या माता भगिनी ऐकत असतील, माझे मित्र मैत्रिणी ऐकत असतील, माझे बाप भाऊ, माझे कोणी ओळखीचे फॉलोअर्स कोणी ऐकत असतील, बघत असतील, विचार आवडला, शेअर करा, लाईक करा, आणि विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्वाचं एक जाता जाता बोलून जातो कि मुबारक हो सीढ़ियां उन्हें जिन्हें छत तक जाना है. कि मुबारक हो सीढ़ियां उन्हें जिन्हें छत तक जाना है. अंबेडकर वादियों की मंजिल तो आसमान है, और अंबेडकर वादियों, ये ध्यान में रखो, रास्ता हमें खुद बनाना है. जय भीम, जय भारत, जय संविधान. माइंडेड काही गोष्टी लक्षात राहू दे.